नमस्कार, आपण पाहता SBN मराठी. मी आपल्यासोबत धनश्री. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. उत्तर महाराष्ट्रातील भाजपाचा मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर. खडसेंच्या नावानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण. राष्ट्रवादी कार्यालयात महत्त्वाच्या नेत्यांची खलबत. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात पावसाचं थैमान. धरणांमधून मोठा विसर्ग सुरू. कोकणातील भात शेती ही पाण्यात. मिरजमध्ये अतिक्रमण हटवताना सहाय्यक आयुक्तांना लोखंडी सळीने मारण्याचा प्रयत्न, तसंच कर्मचाऱ्यांनाही केली मारहाण. भिवंडी इमारत दुर्घटनेमध्ये मृत्यूच्या संख्येत वाढ. आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू तर 25 जखमी. 50 तासांपासून बचाव कार्य सुरू. मराठा आरक्षणासंदर्भात कोल्हापुरातील मराठा समाज गोलमेज परिषदेमध्ये 15 ठराव. नोकर भरतीला तात्काळ स्थगिती तर सारथीला 1000 कोटी देण्याची मागणी. आता सर्वोच्च न्यायालयातील स्थगिती उठवण्यासाठी सरकारनं प्रयत्न करावा. ठाकरे सरकारच्या निर्णयाचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून स्वागत. सांगली महापालिकेच्या आदिसागर कोविड सेंटर मधील 94 वर्षीय आजोबांनी केली कोरोनावर मात. वैद्यकीय टीमचं मोठं यश. सांगलीतील कोकरूड वसाहत इथं सापडले दुर्मिळ आणि जगातील सर्वात मोठ्या पतंगांपैकी एक असलेले एटलस मॉथ फुलपाखरू. ड्रग्ज प्रकरणात दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खानला NCBची समन्स. 3 दिवसात चौकशीसाठी हजर राहावं लागणार. आणि IPL मध्ये आज मुंबई इंडियन्स कोलकाता नाईट रायडर्सची भिडणार. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकली. मुंबई इंडियन्स प्रथम बॅटिंगला उतरणार. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. कोरोनाशी 2 हात करण्यासाठी आता गावागावातील लोकांना आणि प्रत्येक समाजानं एकत्र येऊन लोक चळवळ बनवली पाहिजे, तरच आपण कोरोनाला हरवू शकू, असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक शांतीलाल मुथा यांनी व्यक्त केलाय. भारतीय जैन संघटनेनं हाती घेतलेली कोरोना से 2 हात या मिशनमध्ये कोविड कनेक्ट मोहिमेच्या समारंभ प्रसंगी सांगलीमध्ये बोलत होते. भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून कोरोना से 2 हात ही लोकसहभागाची मोहीम महाराष्ट्रभर हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेची सुरुवात सांगली जिल्ह्यापासून करण्यात आली. ज्येष्ठ समाजसेवक शांतीलाल मुथ्या यांच्या संकल्पनेतून ही मिशन कोविड कनेक्ट मोहीम राज्यभर राबवण्यात येत आहे. मागील 6 महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रभर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शांतीलाल मुथ्या हे वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. लाल या मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक समाजानं निदान आपल्या समाजासाठी तरी कोविड सेंटर उभारले जावेत, लोकांच्या मनातील कोरोनाबद्दलची भीती कमी केली जावी, यावर काम केलं जाणार आहे. येत्या 15 दिवसात ही लोकसहभागाची मोहीम राज्यभर पोहोचवली जाणार आहे. महाराष्ट्रात कोरोनानं कहर केलाय. सांगली जिल्ह्यात याची झळ सोसत आहे. रुग्णांची संख्या आणखी वाढते. त्यामुळे जिल्ह्यातील लोकांवर भीषण परिस्थिती ओढवली. शासन आणि प्रशासन आपल्या परीनं मेहनत घेतच आहे, तरीही कोविड केअर सेंटर आणि कोविड हॉस्पिटलची कमतरता भासत आहे. कोरोनाविषयीचे गैरसमज आणि अवास्तव भीती सुद्धा वाढते. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील जनमान्य व्यक्तींनी एकत्र येऊन एकजुटीनं कोरोनाचा मुकाबला करण्याची हीच योग्य वेळ आहे, असं मत यावेळी ज्येष्ठ समाजसेवक शांतीलाल मुथ्या यांनी व्यक्त केलं. भारतीय जैन संघटनेच्या माध्यमाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या 6 महिन्यापासून कोविडमध्ये मोठ्या प्रमाणावरती कामं सुरू करण्यात आलेली आहेत. आत्ताची परिस्थिती महाराष्ट्राची अतिशय बिकट होत चाललेली आहे. दिवसेंदिवस कोविड बाधितांची संख्या खूपच वाढत चाललेली आहे.
लोकांना दवाखाना मिळत नाही, दवाखाना मिळाला तर बेड मिळत नाही, बेड मिळाला तर ऑक्सिजन बेड मिळत नाही, व्हेंटिलेटर बेड मिळत नाही, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. शासनाने आपल्या परीने खूप मोठ्या प्रमाणावरती काम केलेलं आहे. तरी पण आता सध्या प्रत्येक जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांनी, नागरिकांनी, सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. मग त्या NGO असो, स्वयंसंस्था असो, कार्यकर्ते असो, आणि आम्ही ही मोहीम सुरू केलेली आहे महाराष्ट्रामध्ये, लोकसहभागाची मोहीम. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातल्या लोकांनी आपल्या जिल्ह्यातल्या लोकांसाठी, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी, त्यांना सहकार्य करण्यासाठी, मदत करण्यासाठी म्हणून एक लोक चळवळ उभी करून आपण प्रशासनाला काय सहकार्य करू शकू, आपण कोविड केअर सेंटर उभं करू शकू का, आपण प्रायव्हेट हॉस्पिटलचं रूपांतर कोविड हॉस्पिटलमध्ये करू शकू का, अशा पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर ही पद्धत सुरू झाली तर आपल्या जिल्ह्यातले रुग्ण आपल्या जिल्ह्यामध्ये बरे होऊ शकतील. करोनाबाधितांच्यामध्ये 80-85% रुग्ण हे अतिसौम्य लक्षणं किंवा काहीच लक्षणं नसणारे असतात, परंतु त्यांच्या मनामध्ये मोठी भीती निर्माण होते. त्यांना जर आपल्या गावामध्ये, तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारच्या कोविड केअर सेंटरची सुविधा मिळाली आणि जिल्ह्याच्या ठिकाणी काही ऑक्सिजन बेड जर आपण जास्त उपलब्ध करू शकलो, व्हेंटिलेटर बेड जर जास्त उपलब्ध करू शकलो, तर त्या जिल्ह्यातला लोड त्याच जिल्ह्यामध्ये आपल्याला त्या रुग्णांना बरं करण्यासाठी मदत होऊ शकते. एक साधा कमी लक्षणे असणारा माणूस ताबडतोब नीट होऊ शकतो, परंतु तेच जर त्याला वेळेवर मदत पोहोचली नाही तर तो गंभीर होऊ शकतो. या गंभीर होण्यापासून त्याला वाचवण्यासाठी जिल्हा पातळीवरतीच हे काम करू शकू का, म्हणजे पुण्या मुंबईसारख्या शहरातला सुद्धा हॉस्पिटलचा लोड कसा कमी करता येईल, हा उद्देश या पाठीमागे आहे. म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगळ्या वेगळ्या समाजाचे लोक राहतात. मग त्या प्रत्येक समाजाने आपल्या समाजातल्या लोकांच्यासाठी कोविड केअर सेंटर उभे करू शकतात का? भले दुसऱ्यासाठी नका करू, तुम्ही तुमच्यासाठी करा, तुमच्या समाजासाठी करा, 25-50 लोकांचं करा, 2 बंगले एकत्र भाड्याने घेऊन करा, एक वसतिगृह भाड्याने घेऊन करा, परंतु कोविड केअर सेंटर उभं केलं पाहिजे. त्याच्यासाठी त्यांना कशा पद्धतीने करावं याचे मार्गदर्शन देणं, स्थानिक प्रशासनाबरोबर त्यांना जोडून देणं आणि लोकांनी ह्या जबाबदाऱ्या आपल्या अंगावरती घेऊन आपण काहीतरी काम केलं पाहिजे. फक्त प्रशासनाने सर्व काम करावं आणि आपण काहीच करायचं नाही असं नको व्हायला. आता आपले घरं, आपले परिवार, आपले नातेवाईक, आपलं गाव, आपला तालुका आणि आपला जिल्हा स्टेकवरती आहे आणि म्हणून आपण आपल्या जिल्ह्यातल्या लोकांच्यासाठी म्हणून अशा प्रकारची व्यवस्था करण्यासाठी एक लोकसहभागी, एक लोक चळवळ, एक लोक आंदोलन करण्याच्या विरुद्ध उभं राहिलं पाहिजे. आणि जे आम्ही सांगलीपासून याची सुरुवात करतो आहोत. महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे पुणे आहे त्याप्रमाणे सांगली असेल, नाशिक असेल, औरंगाबाद असेल, नगर असेल, ह्या ज्या जिल्ह्यांमध्ये असा प्रादुर्भाव आहे त्या जिल्ह्यामध्ये आम्ही येत्या 15 दिवसात अशा पद्धतीने एक लोकसहभागाने आपली जबाबदारी पार पाडून जास्तीत जास्त रुग्णांना बेनिफिट देण्याच्या संदर्भातला प्रयत्न BJSच्या माध्यमाने सुरू होत आहे. बीड राष्ट्रीय महामार्ग ते मारुती मंदिर रस्त्याची दुरावस्था पाहायला मिळते. शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून हा रस्ता बनवला आहे. प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय अनास्थेचे बळी शेतकरी ठरतात. अंबड तालुक्यातील धाकलगाव शिवारातील जालना बीड राष्ट्रीय महामार्ग ते मारुती मंदिर या शेत रस्त्यानं बैलगाडी चालवणं तर दूरच रस्त्यावरून चालणं देखील कठीण झाले. अशा स्थितीत वाढीव आणि पर्यायानं उपेक्षित शेतकरी एकत्र येत आहेत, लोकवर्गणी करतात. यातून या पाणंद रस्त्याचं काम केलं जात आहे. हा उपक्रम आदर्श असला तरी स्थानिक यंत्रणेची अब्रू काढणारा असाच आहे. जालना बीड राष्ट्रीय महामार्ग ते मारुती मंदिर हा सुमारे 3 किलोमीटर रस्ता गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित होता. तेव्हा या पाणंद रस्त्यावर शेती करणाऱ्या जवळपास 100च्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत 1,70,000 रुपयांची लोकवर्गणी करून शेतात जाणारी वाट सुकर केली आहे. लोकप्रतिनिधींपुढे रस्त्याचं गाऱ्हाणं मांडलं पण प्रत्यक्षात फायदा झाला नाही. अखेर शेतकऱ्यांनीच एकत्र येत आपला मार्ग शोधलेला आहे. या मार्गावर असलेल्या शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी रस्ता सुस्थितीत नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्याच्या दिवसात तर साधे पाणी ये-जा करणेही कठीण होतं. त्यामुळे या शेत रस्त्यावर चिखलानं माखलेल्या रस्त्यावरून पायदळ चालणं कठीण होतं. शेतात खत कसं न्यावं, मजूर काम करायला कसे जातील, शेतातील शेतमाल कसा आणावा याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत होती. स्थानिक प्रशासनाच्या निद्रिस्त अवस्थेमुळे पालकमंत्री पाणंद योजना कुचकामी ठरत आहे. परंतु आमच्या गावात आमचं सरकार असं म्हणत तरुण शेतकऱ्यांनी पुढाकार घेत लोकवर्गणीतून पॉकलँडने या शेत रस्त्याचे दोन्ही बाजूला नाले खोदून त्यातील मुरुम माती ही रस्त्यावर टाकली आणि एकजुटीत काय ताकद आहे हे लोकवर्गणी आणि श्रमदानाच्या माध्यमातून रस्ता ये-जा करण्यायोग्य करून इथल्या शेतकऱ्यांनी दाखवून दिले.
या पाणंद रस्त्यासाठी विशेष सहकार्य प्रकाश शेंडगे, सुभाष रोटे, भीमा पवळ, पापालाल शिंदे, मुसा पठाण, फारुख सय्यद, रामेश्वर आमटे, राजेंद्र वायसे, ज्ञानेश्वर पवार यांचं सहकार्य लाभलं। तर या तरुण कार्यकर्त्यांना ज्येष्ठ मार्गदर्शक अर्जुन शेंडगे, विजय नाझरकर, दुर्गादास जराड, माणिक आमटे यांनी मार्गदर्शन केलं। अरुणा प्रकल्पाची सीबीआय चौकशी करा अशी मागणी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष रतनभाऊ कदम यांनी केली आहे। अरुणा प्रकल्पाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष रतनभाऊ कदम यांनी केली आहे। आरपीआय ही सीबीआय चौकशी लावणार असून यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप यावेळी कदम यांनी केला आहे। आज जे अरुणा प्रकल्पाच्या विरोधात जो काही लढा चालू आहे तो आधुनिकडच्या ग्रामस्थांनी या आमच्या समितीचे अध्यक्ष तानाजी कांबळे व ते मुंबई अध्यक्ष प्रकाश सावंत आणि ग्रामीण तालुका अध्यक्ष आमचे रवी जंगम आहेत, परत त्या ठिकाणी चव्हाण साहेब आहेत। तर हा जो लढा काय चालू ठेवलेला आहे ग्रामस्थांनी वगैरे, तो लढा अजून काही ते संपलेला नाही। कारण की ह्या लढ्यामागे जे धरण समिती आहे, जे अधिकारी आहेत, यांनी जे दलाल आहेत, यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भ्रष्ट कारभार केलेला आहे। अचानकपणे अरुणा प्रकल्पाची घरभरणी होते, अचानकपणे 130 घरं वाहून जात आहेत, पाण्यात बुडली जात आहेत, त्याच्यामध्ये सगळ्या त्यांचे साहित्य असणारे वाहून जात आहेत। हा कुठचा कायदा आहे? बिंदासपणे अधिकारी येतोय, आपल्या बापाचा जिल्हा समजून आपली मनमानी करतोय, इथे का मूर्ख लोक राहतात का? आणि त्यामध्ये या धरण्यामध्ये असणारे आमचे स्थानिक आमदार आहेत, खासदार आहेत, पालकमंत्री आहेत, ह्या लोकांनी जे काय या ठिकाणी लावलेलं आहे भ्रष्ट कारभाराला, जे ती लोक पुढारपण देत आहेत आणि अरुणा प्रकल्पवाल्यांना जो काय त्रास होत आहे, अन्याय होत आहे, त्या अन्यायाच्या मी आराखडा घेतल्यानंतर मला असं वाटतं की हे जे अधिकारी आणि हे जे आमदार खासदार आहेत, पालकमंत्री आहेत, हे जे काही दलाल आहेत तिकडचे, ह्या लोकांवर सीबीआय ईडीची चौकशी रिपब्लिकन पक्ष लावल्याशिवाय राहणार नाही। आज एवढ्या वर्षाचा लढा आहे अरुणा प्रकल्पाचा, हा प्रकल्प कुठेतरी थांबला पाहिजे होता, परंतु अधिकारी आणि ह्या इकडच्या आमदार खासदारांच्या वादामुळे ग्रामस्थांवर जो अन्याय होतोय तो अन्याय कुठेतरी आम्हाला आता बघवत नाही। या अन्यायामागे भरपूर प्रमाणात जे काही ठेकेदार आहेत त्यांच्याकडून पैसा घेऊन हे कारभार या ठिकाणी चालू आहे। म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेला पैशाच्या जीवावर काही कोणी दमदाटी करणार, दादागिरी करणार, ह्या ज्या गोष्टी चालू आहे हे रिपब्लिकन पक्ष खपून घेणार नाही। त्यामुळे असं कुठेतरी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भ्रष्ट कारभार थांबले पाहिजे, अधिकाऱ्यांची दादागिरी थांबली पाहिजे, हे आमदार खासदार पालकमंत्र्यांची दादागिरी थांबली पाहिजे। त्यामुळे कुठेतरी अशा लोकांना आत्महत्या टाकणं हे गरजेचं आहे। आणि अशा आमदार खासदार पालकमंत्री जर 67 जिल्ह्यामध्ये भ्रष्ट कारभार करत चुकले तर आमच्या जनतेचा उद्या भविष्य अंधारातच राहणार आहे। त्यामुळे आता या अरुणा प्रकल्पाचा विषय धरून आज रिपब्लिकन पक्ष मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। जर या लोकांना जर न्याय नाही मिळाला तर उद्या रिपब्लिकन पक्ष गप राहणार नाही, हे तर निश्चितच आहे। परंतु अशा जर गोष्टी जिल्ह्यामध्ये घडत राहिल्या तर नक्कीच कधीतरी आमचे ग्रामस्थ, आमचे जिल्ह्याची लोक कायदे हातात घेतल्याशिवाय आता गप राहणार नाही। कारण की आता हे भरपूर अति झालेलं आहे, या अतिला कुठेतरी थांबवण्यासाठी कायदे नक्कीच हातात घेतले जातील, याचे आमदार खासदार पालकमंत्र्यांनी याची दक्षता घ्यावी। आणि जो काय मागासवर्गीयांवरचा अन्याय होतो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, आणि हे अन्यायकर्ते जी लोक आहेत यांच्यावर कुठचीच बंदी घातलेली जात नाही, यांच्या मागे पोलीस यंत्रणा त्यांच्या बाजूने बोलतात, आमदार खासदार त्यांच्या बाजूने बोलतात आणि मागासवर्गावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार जो होत आहे तोही रिपब्लिकन पक्ष खपून घेणार नाही। यापुढे जर असे अन्याय अत्याचार जर मागासवर्गावर वाढत राहिले तर त्याच पद्धतीने आम्ही उत्तर दिल्याशिवाय तुम्हाला आता गप राहणार नाही। त्यामुळे समोरच्याने एक लक्षात ठेवा, आता आम्ही पण या जिल्ह्यात आहे आणि तुम्ही पण या जिल्ह्यात आहे। या ठिकाणी
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाचे जिल्हाध्यक्ष क्रांतिकारी नेते रतनभाऊ कदम हे आज वैभववाडी तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत। मी पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतो। अरुणा प्रकल्पग्रस्तांची कैफियत त्यांनी ऐकून घेतलेली आहे। अरुणा प्रकल्पग्रस्तांवर जो अन्याय झालेला आहे तो त्यांनी लोकांकडून समजून घेतलेला आहे। प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाध्यक्ष महोदयांना सांगितलं की डिसेंबरमध्ये गळभरणीचं काम चालू होतं, मेमध्ये गळभरणीचं काम संपवलं जातं, जुलैमध्ये पाऊस पडतो आणि प्रकल्पग्रस्तांची 130 घरं धरणाच्या पाण्यात बुडली जातात। जीव वाचवण्यासाठी प्रकल्पग्रस्त गावातून बाहेर पडतो आणि तरीही त्याचं सोयीसुद्धा कुणाला नसेल, तरीही इथले अधिकारी पक्षपाती जर वागणार असतील तर अरुणा प्रकल्पामध्ये झालेला जो भ्रष्टाचार आहे, जो घोटाळा आहे, त्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका आम्ही दाखल केलेलीच आहे। परंतु भ्रष्टाचाराच्या विरोधात कोणी कितीही मोठी शक्ती असली, कोणी कितीही मोठी ताकद आणि दहशत दाखवली तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा भीमसैनिक, बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी रिपब्लिकन पक्ष हा अरुणा प्रकल्पग्रस्तांवर जो झालेला अन्याय आहे तो अन्याय खपवून घेणार नाही। बीडमध्ये लवादाच्या नेत्यांनी आणि साखर संघाच्या नेत्यांनी गोपीनाथ गडावर येऊन करार करावा अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे। ऊसतोड मजूर हे लवादासाठी साखर आयुक्तांकडे जाणार नाहीत तर लवादाच्या नेत्यांनी साखर संघाच्या नेत्यांनी गोपीनाथ गडावर येऊन ऊसतोड मजूर लवाद आणि करार करावा अशी मागणी करत ऊसतोड मजुरांची दरवाढ झाल्याशिवाय एकही कोयता फडात जाणार नाही असा निर्णय ऊसतोड मजूर संघटनांच्या बैठकीत एकमतानं घेण्यात आलाय। बीड जिल्ह्यातील आष्टी शहरात आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील ऊसतोड मजूर मुकादम वाहतूकदार प्रमुख 8 संघटनांची उपस्थिती होती। यावेळी ऊसतोड मजूर कोयता बंद संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। तसंच राज्यभर ऊसतोड मजुरांच्या संदर्भात संघर्ष करण्यासाठी दौरा करणार असल्याचे सुरेश धस यांनी सांगितलं आहे। धंद्याचा टर्नओव्हर किती होतो त्याच्यामध्ये ऊस तोडणीवाल्यांचा वाटा काय, आम्ही आमचा वाटा मागतोय, बाकीच्या पंगो मागण्या आम्ही करणार नाहीत। हे द्या ते द्या, फक्त आमचा दर काय देणार आणि कमिशन वाढ काय देणार हा आमचा प्रमुख मुद्दा आहे। आणि जर पैसे कमी मिळाल्यामुळं ज्या जिल्ह्यातला आमचा जिल्हा हा मूळ ऊस तोडकाचा पांग फेडतो, आम्ही माणसं आहेत आणि केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे गहू तांदूळ आहेत ना, फुकटची फाकाट, काय अडचण आहे। आणि 1 वर्ष कशाला कोणाचा विकास करायचा, 6 महिने नाही का एखादी नवरी रागावत, मला नांदायलाच यायचं नाही तसं यंदा नांदायलाच जायचं नाही, काय अडचण आहे। मजुरी करून जर लोक पळवूनच नेले तर पळवून ते नेऊ शकत नाहीत आमच्या भागातून। साखर कारखानदारांची एवढी हिंमत नाही आणि तसा काय उद्योग करायला गेले तर आमचे लोक गप्प बसणार नाही। राज्यातील ऊस तोडणी वाहतूक आणि मुकादम यांच्या मजुरी वाढ आणि अन्य सुविधाबाबतच्या ऑक्टोबर 2015 मध्ये झालेल्या त्रिपक्षीय समाज कराराची मुदत संपली आहे। त्यामुळे सन 2020-21 गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी गळीत राज्यातील ऊस तोडणी वाहतूक आणि मुकादम यांच्या मजुरीमध्ये वाढ आणि अन्य सुविधांबाबत नवीन करार करणं आवश्यक आहे। या संदर्भात ऊस तोडणी कामगारांच्या मागण्या संदर्भात या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलंय। हे मुकादम आणि मुकादम आम्ही सर्व एक आहोत आणि आम्ही प्रत्येक मुकादमापर्यंत पोहोचलेलो आहोत। एक चांगलं प्लॅनिंग आमचं संघटनांचं सर्व झालं आणि आम्ही सर्व एकत्र CPI, CPIM, सीटू, कराड साहेबांची सीटू म्हणजे DL कराड साहेबांची, ढाकणे साहेबांची संघटना, त्याच्यानंतर म्हणजे राठोडांची संघटना, मुंडे साहेबांची संघटना, त्यांच्या नावाची साहेबांची संघटना कोणते नाही, सर्व संघटना साहेबांना एकच असायची। आम्ही कोणत्या संघटनेचं मी तसं सभासद नाही, पण सर्व संघटना माझ्याबरोबर ते आहे, आमच्या नेतृत्वाबरोबर आहे। त्यामुळे आम्ही जे आहे ते संघर्ष करू। संघर्ष आमच्या वाट्यालाच आहे, आमच्या 5वीला पुजलेला आहे, तो करणारच आणि आमच्या लोकांचा
8.5 लाख 9 लाख लोकांचं भविष्य ज्या वाढीवरती अवलंबून आहे ती वाढ प्राप्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हा शब्द आहे. बीडमध्ये सरकारच्या निर्णयाचं स्वागत आहे, मात्र सरकार मराठा समाजाला पूर्णपणे न्याय देण्याच्या भूमिकेत नाही, अशी टीका आमदार विनायक मेटे यांनी सरकारवर केली आहे. राज्य सरकारनं नुकत्याच झालेल्या कॅबिनेटमध्ये मराठा समाजाबाबत काही निर्णय घेतलेत. या निर्णयाचं शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी स्वागत करत सरकारवर टीका केली. ते म्हणाले की मी सरकारचं स्वागत करतो, परंतु स्वागत करत असताना जो मूळ मुद्दा आहे, जसे की विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे प्रवेश आणि ज्यांनी प्रवेश घेतले त्यांची सुरक्षितता काय, ज्यांनी नोकरी निवड प्रक्रियेत सहभाग घेतला, ज्यांनी नोकरीसाठी मुलाखती दिल्या, त्यांचं पुढं काय, याबद्दल आजच्या कॅबिनेटमध्ये कुठलाच निर्णय झाला नाही. यासोबतच गृह विभागानं काढलेली पोलीस भरती असो की आरोग्य विभागामध्ये काढलेली नोकर भरती, या बाबतीतही कुठलीच वाच्यता केलेली नाही. हा मराठा समाजावर अन्याय आहे. WESचा 28 जुलैचा अध्यादेश काढून त्यातून मराठा समाजाला वगळलं, तो अद्यापही रद्द केला नाही. या आणि अशा अनेक गोष्टी करणं बाकी आहेत. त्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सरकार पूर्णपणे मराठा समाजाला न्याय द्यायच्या भूमिकेत आहे असं म्हणता येणार नाही. महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाच्या बद्दल आजच्या कॅबिनेटमध्ये काही निर्णय घेतले. त्यामध्ये शिष्यवृत्तीच्या करता 600 कोटी रुपये, 400 कोटी रुपये अण्णासाहेब पाटील महामंडळ, सारथीकरता 130 आणि अन्य काही छोटे मोठे निर्णय घेतले. या सगळ्या निर्णयाचं मी पहिल्या प्रथम अगोदर स्वागत करतो. पण हे स्वागत करत असताना मूळ मुद्दा जो आहे मुलांच्या शिक्षणाचे प्रवेश आणि ज्यांनी आता प्रवेश घेतलाय तर त्यांची सुरक्षितता काय, याच्याबद्दल मात्र या कॅबिनेटच्या सरकारनं काही अवाक्षर काढलेलं नाही, काही निर्णय घेतलेला नाही. दुसरं, ज्यांच्याबद्दल नोकरीचा विषय, ज्यांनी मुलाखती दिल्या, ज्यांना इंटरव्ह्यू दिलेले आहेत आणि पुढे ज्यांना नोकरी लागेल त्याच्याबद्दलही अवाक्षर काढलेलं नाही. आणि नंतर जी पोलिसांची भरती असेल, आरोग्य विभागाची सुद्धा भरती करण्याचा निर्णय आरोग्य मंत्र्यांनी जाहीर केला असेल, या संदर्भामध्ये काही निर्णयाची वाच्यता त्यांनी केलेली नाही. हा मराठा समाजावर अन्याय. दुसरा सगळ्यात मोठा अन्याय, EWSचा जो 28 जुलैचा अध्यादेश काढून मराठा समाजाला वगळलं, तो आतापर्यंत आणखीनही रद्द केलेला नाही, असं स्पष्ट केलेलं नाही, फक्त फायदे मिळतील एवढं सांगितलेलं. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या करणं बाकी आहे. त्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सरकार पूर्णपणाने मराठा समाजाला न्याय द्यायच्या भूमिकेत आहे असं म्हणता येणार नाही. परभणी स्थानिक गुन्हे शाखेनं रात्री उशिरा मोठी कारवाई करत 15 लाखांच्या गुटख्यासह 31,50,000चा मुद्देमाल जप्त केलाय. रात्री उशिरा शहरातील विसावा कॉर्नर इथं एका ट्रकमधून अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पोलिसांनी विसावा कॉर्नर इथं ट्रकला थांबवून झडती घेतली. यामध्ये रिकाम्या प्लास्टिकच्या मागे गुटख्याचा मोठा साठा आढळून आला. दरम्यान शहरातील नाललपेठ पोलीस ठाण्यात 4 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. काल परभणी येथे दिनांक 22/9/2020 रोजी सायंकाळच्या दरम्यान परळी, माजलगाव आणि पाथरी रोड करून परभणी येणारा जो रोड आहे त्या रोडवर अवैधरित्या प्रतिबंधित असलेला गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ हे एका गाडीमध्ये चोरट्या रीतीने अवैध रीतीने जाणार आहे अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हा शाखा परभणी यांना मिळाली. यावरून API श्री विपट, मी स्वतः आणि सोबतच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या स्टाफसह माननीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनामध्ये पाथरी रोड ते विसावा फाटा परभणी या दरम्यान 2 किलोमीटर असताना विसावा फाटाच्या समोर हे सदरचं वाहन आम्ही रात्री थांबवलं आणि पाठलाग करून ते थांबवल्यानंतर त्याची पूर्ण कसून चौकशी आणि तपास केल्यानंतर त्याचे शोध घेतल्यानंतर असं लक्षात आलं की भाजीपाला विक्रीचे जे कॅरेट असतात प्लास्टिकचे, त्याचं आवरण तयार करून मोठ्या आयशर गाडीमध्ये मधल्या भागामध्ये अवैध रीतीचा गुटखा, ज्यामध्ये तंबाखूजन्य, जर्दा असे वेगवेगळे जे प्रतिबंधित गुटखा आहे, ज्यामुळे आरोग्यास हानिकारक आहे
असा कोरोनाच्या कालावधीमध्ये सदरचा गुटखा हा विक्रीसाठी परभणी जिल्ह्यात येत असताना स्थानिक गुन्हे शाखा परभणी यांनी पकडलेला आहे आणि सदरच्या आयशर ट्रकमध्ये जवळपास 14 लाखापर्यंतचा गुटखा जर्दा, वेगवेगळे ते झाकण्यासाठी वापरण्यात आलेले ते कॅरेट, त्याचबरोबर इतर साहित्य, त्याचे वेस्टर्न कव्हर्स आणि गाडी यांच्यासह जवळपास 31,50,300 रुपयाचा हा अवैध रीतीचा गुटखा आणि मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेनं काल रात्री उशिरा कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला आहे, पकडलेला आहे आणि सदर संबंधाने नानरपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखलची प्रक्रिया सुद्धा चालू आहे। या सदर प्रकरणी 2 व्यक्तींना ताब्यात घेतलेलं असून त्यांचे नाव समोल ढोबळे राहणार भोसरी पुणे, दुसऱ्या व्यक्तीचं नाव आहे तुकाराम वस्के राहणार पिंपरी पुणे। हे दोघांना ताब्यात घेतलेलं असून यांच्याकडे विचारपूस चालू आहे आणि इंट्रोगेशनच्या दरम्यान पूर्णा भागातला एक संशयित इसम हा सदरचा माल उतरून घेणार होता आणि तो शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्याच्या बाहेर वितरित करण्याचा त्याचा प्रयत्न होता, अशी प्राथमिक संशयित माहिती आमच्याकडे आहे। परभणी मानवत इथं मराठा समाजानं आरक्षण प्रकरणी कपडे फाडो आंदोलन केलं आहे। मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचं आंदोलन हे दिवसेंदिवस तीव्र व्हायला सुरुवात झाली। मराठा समाजाचं आरक्षण हे तात्काळ देण्यात यावं या मागणीसाठी आज मानवत तहसील समोर मराठा समाजाच्या आंदोलकांनी कपडे फाडो आंदोलन करत शासनावर आपला रोष व्यक्त केलाय। नायब तहसीलदार यांना आपल्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। यापुढेही वेगवेगळ्या प्रकारे हे आंदोलन चालूच राहणार असा इशारा मराठा क्रांती मानवतच्या वतीनं देण्यात आलाय। मराठा आरक्षणाला जी स्थगिती दिलेली आहे तर ही महाराष्ट्र सरकार या राज्य सरकार यांनी आपली बाजू, मराठा आरक्षणाची बाजू मांडून हे लवकरात लवकर आरक्षणाची स्थगिती कशी उठेल हे बघायला नाही तर आम्ही वेगळ्या मानवत तालुक्याचे सकल मराठा समाज मानवत तालुक्याच्या वतीने वेगळ्या प्रकारचे आंदोलन सुरूच आहेत। त्यामध्ये आज कपडे फाडो आंदोलन आहे आणि उद्या आणखी वेगळ्या प्रकारचं लोटटांगण आंदोलन किंवा आणखी वेगळ्या प्रकारचे आंदोलनं करून आम्ही सरकारचं लक्ष इकडे येऊन घेणार आहेत। तरी महाराष्ट्र शासनाने लक्ष घालून लवकरात लवकर आरक्षणाची स्थगिती कशी न्यायालयामध्ये उठेल याचं लक्ष द्यावे। सांगलीतल्या मार्केट यार्डात गेल्या 5.5 महिन्यात हळद, गुळ, बेदाण्याची आवक 10 लाख क्विंटलनं कमी झाली। कोरोनामुळे सौदे बंद असल्यानं यार्डातील आवकेवर मोठा परिणाम झालाय, तर प्रायव्हेट व्यापाऱ्यांनी चांगला जोम धरलेला पाहायला मिळतोय। आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक तसंच राज्यातील परपेठेतील शेतमालाचा थेट व्यापारही वाढलाय। ही बाब सांगली मार्केट यार्डासाठी धोक्याची घंटा ठरत आहे। कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अवलंबलेल्या लॉकडाऊनमुळे शेतमालाचे सौदे व्यापार ठप्प झाले। अनलॉक नंतरही संसर्गाच्या धसक्यानं मार्केट यार्डातील सौदे बंदच आहेत। मध्यंतरी ई टेंडरद्वारे सौदे काढण्याचा प्रयत्न झाला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही। बेदाणा व्यापाऱ्यांनी ई टेंडरला विरोध करत खुल्या सौद्यांचा आग्रह धरला, पण सोशल डिस्टन्सिंग पाळले जाणार नाही, कोरोनाचा संसर्ग वाढेल म्हणून खुले सौदे काढले नाहीत। काही व्यापारी, अडते, हमाल कोरोनाबाधित झाले, याचाही परिणाम सौद्यांवर झाला। त्यामुळे प्रायव्हेट व्यापार जोरात सुरू आहे। गत वर्षाच्या तुलनेत गेल्या 5.5 महिन्यात हळदीची आवक 6,91,869 क्विंटलनं कमी आहे। गुळाची आवक 95,365 घटली आहे, तर बेदाण्याची आवक 2,05,946 क्विंटलनं कमी झाली आहे। गव्हाची आवक मात्र 83,279 क्विंटलनं वाढली। एप्रिल आणि मे महिन्यात गव्हाला जिल्ह्यातून तसंच शेजारील कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून मागणी होती, त्यामुळे गव्हाची विक्रमी विक्री झाली। मार्केट यार्डातील हळदीची आवक घटण्यास कोरोना हे प्रमुख कारण आहे। सुमारे 35 ते 40% प्रायव्हेट व्यापार झाला आहे। कोरोना काळात सांगली महापालिकेच्या हनुमाननगर हेल्थ पोस्टनं तपासले आहेत 10,000 रुग्ण। यामध्ये कोरोना रुग्णांचा रिकव्हरी दर 98% झालाय, तर दररोज 100 रुग्णांची ओपीडी होत आहे।
कोरोनानं मृत्यू झालेला दर हा 2% आहे. त्यामुळे हनुमान नगर हेल्थ पोस्टकडे नागरिकांचा मोठा ओढा आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शीतल धनवडे यांची टीम इथं काम करत आहे. कोरोनाच्या साथीच्या काळात हनुमान नगर हेल्थ पोस्टकडून उत्कृष्ट कामगिरी करण्यात आली आहे. या आरोग्य केंद्राचं कार्यक्षेत्र धामणी रोड पासून ते सिद्धार्थ परिसर पर्यंत पसरलंय. या विस्तीर्ण कार्यक्षेत्रात आरोग्य केंद्राकडून 24 तास कामगिरी बजावण्यात आली. यामध्ये कोरोनाच्या परिस्थितीत या केंद्राकडून वेगवेगळ्या किरकोळ आजारांवरील 10,000हून अधिक रुग्ण तपासले गेले. यामध्ये 1200 कोरोनाचे रुग्णही सापडले. 98% रुग्ण हे कोरोनामुक्त झाले असून यामध्ये फक्त 2%च कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींचा मृत्यू झालाय. या केंद्राकडून आरोग्य सेवा उत्कृष्ट देण्यात येत असल्यामुळे हनुमान नगर आरोग्य केंद्राकडे नागरिकांचा मोठा ओढा आहे. या केंद्रात CBC शुगर तसंच रॅपिड चाचणी सुद्धा केली जात आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त स्मृती पाटील, आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील आंबोळे, डॉक्टर रवींद्र ताटे आणि डॉक्टर चारुदत्त शहा यांच्या सूचनेनुसार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शीतल धनवडे यांच्या टीमचं काम सुरू आहे. या आरोग्य केंद्रात किरण पाटील, अर्चना त्रिकुंगडे, सुरेखा निंबाळकर, स्वप्नाली भोसले, सारिका पाटील, नीलम राजपूत, अर्चना इंजे, सरिता कोकरे, ज्योती रेळेकर, प्रणाली कांबळे, सुप्रिया कामत, रोहिणी आईवळे इत्यादी वैद्यकीय कर्मचारी काम करत आहेत. मी डॉक्टर शीतल पृथ्वीराज धनवडे, UPSC 4 प्राथमिक आरोग्य केंद्र इथे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम बघते. साधारण आपल्याकडे जसं कोरोनाची सुरुवात झाली तेव्हापासून आपण आपल्या ज्या प्रायमरी लेवलवर ॲक्टिव्हिटीज असतात, म्हणजे प्रिव्हेन्शन करण्यापासून आणि ISC करण्यापासून ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आपण राबवत आहोत. आपण सर्वात पहिल्यांदा इथे रुग्णांचं फीवर क्लिनिक आपण इथे या ठिकाणी सुरू केलं. या फीवर क्लिनिकमध्ये आपण साधारणतः दररोजची OPD आपण 100 पेशंट म्हणजे मी बघत होते आणि याच्यामधून मग आपण ज्या पेशंटना सर्दी, खोकला, ताप आहे असे रुग्ण बाजूला काढून त्यांना ट्रीटमेंट देणं, त्यांचं आयसोलेशन करणं या गोष्टींची सुरुवात केली. आणि याचबरोबर आपण भागाभागामध्ये आशा वर्कर आणि आपल्या ANM आणि GNMच्या मार्फत आपण सर्वे सुरू केला होता. या सर्वेमध्ये आपण सुरुवातीला सर्व भागांचा सर्वे केला, नंतर आपण 50+ सर्वे सुरू केला. कारण जेणेकरून आत्तापर्यंत कोरोनाचा आपण अभ्यास केला तर असं आढळत होतं की जो डेथ रेट आहे तो 50+ आणि ज्यांना कोमॉर्बिडिटी म्हणजे इतर काही क्रोनिक आजार जसे काही डायबिटीस, हायपरटेन्शन, कॅन्सर असे जे आजार आहेत त्या लोकांमध्ये जास्त होतं. त्याच्यामुळे आपण फोकस हा 50+वर ठेवला होता. तो सर्वेसुद्धा आपण 2दा कंप्लीट केलेला आहे. आणि हे सगळं जे आपण आता करत होतो ते आपले माननीय आयुक्त साहेब यांचे मार्गदर्शन तसेच आपले MOH सर या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या ह्या सगळ्या टीम दररोजचं त्यांचं कामकाज सुरू आहे. या फीवर क्लिनिकमध्ये साधारणतः आपण एप्रिलपासून साधारण 10,000 पेशंटना आपण ट्रीटमेंट दिलेली आहे. मग त्याच्यामध्ये आपले दैनंदिन रुग्ण होते, फीवर क्लिनिकची OPD वेगळी होती, शिवाय आपले जे डायबिटीस, हायपरटेन्शन यांच्यासाठी आपण वेगळं हे केलं होतं आणि ANCसाठी आपण वेगळं चेकअप त्यांच्यासाठी कॅम्प असं आपण अरेंज केलं होतं. आज साधारणतः माझ्याकडे 70,000 लोकसंख्या आहे. या लोकसंख्येमध्ये एप्रिलपासून आम्हाला आढळलेले कोरोनाचे रुग्ण 1200पर्यंत आहे. आणि जमेची बाजू अशी की डेथ होत होत्या भागामध्ये, पण त्याचं पूर्णपणे कारण कोरोना असं होत नव्हतं. त्याच्यामध्ये त्या रुग्णांमध्ये जे आजार होते म्हणजे इतर संभाव्य आजार जे होते, क्रोनिक आजार, त्यांचं प्रमाण जास्त होतं. आणि हा रेट साधारणतः 1 ते 2% आहे सध्या तरी. कारण 1200ला आमच्याकडे फक्त साधारण 20 ते 25 डेथ झालेले आहेत आणि 98% लोकांमध्ये चांगली रिकव्हरी झालेली आहे. सध्या होम आयसोलेशनमध्ये आमचे पेशंट आहेत, त्यांची रिकव्हरी रेट 100% आहे. एकही होम आयसोलेशनमध्ये डेथ नाही आहे. त्यांना काही गरज लागली ते रेफरन्स आपण दिलेले आहेत, त्याच्यानुसार ॲडमिशन होऊन ते परत घरी व्यवस्थित होऊन आलेले आहेत. आणि आता सध्या ॲक्टिव्ह रुग्णसंख्या आपल्याकडे साधारणतः 80-85 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्याचं डेली आपल्या आशा वर्करकडून सर्वे होतो. त्यांचं टेम्परेचर जालन्यामध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. नागरिकांची रस्त्यावर विनाकारण विना मास्क वर्दळ पाहायला मिळते आणि म्हणूनच यासाठी दामिनी पथक थेट रस्त्यावर उतरलं आहे. जालना शहरात रुग्णांची संख्या 75,055 इतकी झाली आहे. यावरूनच नागरिकांना कोरोनाचा विसर पडलाय की काय असा प्रश्न निर्माण होतोय. शिक्षक, पोलीस मित्र यांची नियुक्ती करण्यात आली. शहरामध्ये गांधी चमन, मामा चौक, विविध चौकात मास्क न घालणाऱ्यांची वर्दळ सुरूच आहे आणि यासाठीच पावती फाडण्यासाठी रस्त्यावर आज गांधी चमन परिसरात दामिनी पथक थेट रस्त्यावर उभा आहे.
दामिनी पथकचे पोलीस निरीक्षक पल्लवी जाधव, RL राठोड, UP साबळे, SS खाडे, भराड, AD साबळे यांची या कारवाईमध्ये उपस्थिती आहे. राहुल मुळे, जिल्हा प्रतिनिधी, SBN मराठी, जालना. 11वी व 12वी रेग्युलर स्टेट बोर्डची तयारी IIT, JEE, नीट, CET यांचे प्रशिक्षण केंद्र JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. मुलींसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह तसेच मुलांसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह. 100% यशाची खात्री देणारे एकमेव प्रशिक्षण केंद्र JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. MBBS, BBS, BAMS, BHMS, BSc फॉरेस्ट्री, BSc फिशरी, BSc नर्सिंग तसेच इंजिनिअरिंग क्षेत्रातील यशाचे दालनखुली करून देणारे एकमेव केंद्र म्हणजे JK सायन्स इस्लामपूर. मेस, ट्युशन, हॉस्टेल याची सुविधा एकाच छताखाली. या अकॅडमीचे वैशिष्ट्य म्हणजे चेअरमन स्वतः शिकवतात, मुलांकडे मुलींकडे स्वतः लक्ष देत असतात. वेगवेगळ्या तज्ञ शिक्षकांचे आठवड्यातून मार्गदर्शन. सर्व अकॅडमी 24 तास CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेत. सर्वात महत्त्वाचे फक्त 30च विद्यार्थ्यांस प्रवेश. त्वरा करा, ऍडमिशन सुरू, मर्यादित प्रवेश. आता चिंता करू नका, स्पेशल एज्युकेशनल टॅब करा. नीट, JEE, CET बरोबरच 11वी 12वी स्टेट बोर्ड सर्व तयारी JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. संपर्क सौ संध्या पाटील, MSc ND. मोबाईल नंबर 94 20 67 47 96, 98 50 65 66 64. इंचार्ज RY गुटुगडे सर. मोबाईल नंबर 97 30 64 92 46. एकदम झक्कास जेवण पाहिजे? कुठे मिळेल? आपल्या जत मध्ये. याचा शोध विसरा आणि चला SK फूडलँड रेस्टॉरंट मध्ये. शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणासाठी आता जतकरांच्या सेवेत सुरू झाले उत्कृष्ट चवीचे SK फूडलँड फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंट. चहा, नाश्ता, जेवण असा खाद्यांचा चवदार खजिना एकाच ठिकाणी. तर मग चला सुसज्ज अशा SK फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंट मध्ये. पत्ता जत कोर्टासमोर BSNL रोड, जत. आपल्या परिवारासह एक वेळ अवश्य भेट द्या SK फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंटला. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय? कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे. 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन. सर्व ब्रँड एकाच छताखाली. 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स. संपूर्ण कपडे बजेट मध्ये. कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत. मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत. संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65.
शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळं, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ. शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 947 696. प्ले स्टोअर वरून आत्ताच डाउनलोड करा स्काय स्टार ऑनलाईन ऍप. आपल्या हक्काचं आपलं दुकान. आता भाजी, फळं आणि महिन्याचे ग्रोसरी सामान आणण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आपल्या मोबाईललाच बनवा आपलं दुकान आणि मार्केट. विना कटकट, विना दगदग, घरपोच सेवा. फ्रुट्स, स्नॅक्स, गरम मसाले, व्हेजिटेबल्स, ड्राय फ्रुट्स, बेबी केअर, पर्सनल केअर, होम केअर, सर्व प्रकारची बिस्किटं, ऑइल्स, डाळी, चहा, कॉफी आणि बरंच काही एकाच ठिकाणी, तेही आपल्या मोबाईल मध्ये. आमची वैशिष्ट्य बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट्स. 24 तासांच्या आत घरपोच सेवा. ₹500 वरील ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी. बेस्ट कस्टमर सपोर्ट व सुरक्षित सर्व्हिस. दररोज नवीन ऑफर्स व डिस्काउंट्स. ही सुविधा सध्या फक्त सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी उपलब्ध आहे. आपल्या हक्काचं आपलं दुकान स्काय स्टार ऑनलाईन. यवतमाळ उमरखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. यामध्ये कृषी अधिकाऱ्यांच्या टेबलावर सडलेली पिकं टाकून प्रहार जनशक्तीनं निषेध नोंदवला आहे. जास्त पावसामुळे मुख्य पीक असलेलं सोयाबीन, कापूस, मूग हाताश आलेलं गेलं आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी शेतात पाणी साचलं. खरीप पिके पिवळी काळी पडली. सोयाबीन पिकांच्या शेंगा झाडावर सडायला लागल्या. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यास कृषी विभागाकडून वेळ होत आहे. याच निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षातर्फे तालुका कृषी कार्यालयात कृषी अधिकारी यांच्या टेबलावर सोयाबीन पिकांची सडलेली, कोंब आलेली पिकं टाकण्यात आली. शेतीतील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे त्वरित करण्यात यावे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षानं केली आहे. तारापूर बोईसर औद्योगिक क्षेत्रातील आरती ड्रग्ज लिमिटेड कारखान्यामध्ये झालेल्या स्फोटात 2 कामगार जखमी झाले तर 10 दिवसात ही दुसरी दुर्घटना पाहायला मिळते. तारापूर बोईसर औद्योगिक क्षेत्रातील आरती ड्रग्जली प्लॉट नंबर 198 या केमिकल आणि बल्क ड्रग्जची निर्मिती करणाऱ्या कारखान्यात काल म्हणजेच 22 सप्टेंबर रोजी रात्री 10:15 वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटात 2 कामगार जखमी झाले. कारखान्यामध्ये केमिकलचं उत्पादन प्रक्रिया सुरू असताना अचानक स्फोट होऊन आग लागली. यावेळी या ठिकाणी कामावर असलेले कामगार प्रदीप पाटील आणि शांताराम जाधव हे दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर बोईसर इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजून आलंय. याच आरती ड्रग्जच्या तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट नंबर G60 या दुसऱ्या कंपनीत 10 दिवसांपूर्वीच 12 सप्टेंबर रोजी दुपारच्या वेळेस संजय सोनी वय वर्ष 45 या कामगाराच्या अंगावर रिॲक्टर मधील केमिकल पडल्यानं गंभीर जखमी झाला होता. बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये अपघाताची सत्र सुरूच आहेत. औद्योगिक सुरक्षा रक्षक आरोग्य संचालनालय याकडे दुर्लक्ष करत असल्याचे गंभीर आरोप करण्यात येत आहेत. विनायक पवार, SBN मराठी न्यूज. जगातील सर्वात मोठ्या पतंगांपैकी एक असलेले ॲटलॉस मॉथ हे फुलपाखरू शिराळा तालुक्यातील जलसंपदा वसाहत कोकरूड इथं सापडलं आहे.
जगातील सर्वात मोठ्या पतंगांपैकी एक असलेले एटलॉस मॉथ फुलपाखरू शिराळा तालुक्यातील जलसंपदा वसाहत कोकरूड इथं सापडले. इथं उपविभाग क्रमांक 1 कार्यालयाच्या समोरील तुळशीच्या झाडावर हे पतंग म्हणजेच फुलपाखरू काही काळ विसावलं होतं. वसाहतीमधील कार्यालय प्रमुख श्री लांडगे साहेब आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांनी कुतूहलानं त्याचे फोटोही काढले. नंतर वसाहतीमधील कुमारी मिनाजुल सरदार मुजावर हिनं गुगलवर या प्रजातीबद्दल माहिती शोधली असता तो दुर्मिळ आणि जगातील सर्वात मोठ्या पतंगांपैकी म्हणजेच फुलपाखरांपैकी एक असलेले एटलॉस मॉथ आहे हे समजून आलं. जगातील सर्वात मोठ्या पतंगांमध्ये एटलॉस मॉथ गणती होते. त्यांचा रंग आकर्षक बदामी, तपकिरी आणि किंचित लालसर असतो. त्यांच्या पंखांवर नकाशांप्रमाणे मोठे पांढरे ठिपके असतात, त्यामुळेच त्याला एटलॉस मॉथ असं म्हणतात. याचं खास वैशिष्ट्य म्हणजे याला तोंड किंवा पचन संस्था नसते. सुरवंट आळी असतानाच भरपूर खाऊन घेतलेलं असतं. या पतंगाचं आयुष्य जेमतेम 5 ते 7 दिवसाचं असल्यानं या अल्प कालावधीमध्ये अंडी घालून वारसा मागे ठेवून हे पतंग मरत असतात. अशा नैसर्गिक आश्चर्यानं भरलेला हा दुर्मिळ जीव शक्यतो दक्षिण आणि पूर्व आशियातच आढळून येतो. उदगाव तालुका शिरोळ इथल्या उदगाव टोल नाक्यावर मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिरोळ तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यानं मराठा समाजाच्या वतीनं आज शिरोळ तालुक्यातील उदगाव टोल नाक्यावर मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिरोळ तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव उपस्थित होता. समाज बांधवांनी दिलेल्या घोषणांमुळे परिसर दुमदुमून गेला. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा अशा विविध घोषणा मराठा समाज बांधवांनी दिल्या आहेत. नगरसेवक संजयराव पवार, बजरंग खामकर, माजी नगराध्यक्ष धनाजी देसाई, जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, दलित मित्र अशोकराव माने, नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने, सुनील ताडे, अजित पवार, अमर पाटील, शंकर नाळे इत्यादींसह मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव उपस्थित होते. या आंदोलनास शहरातील सर्व पक्ष संघटनांनी जाहीर पाठिंबा देत आंदोलनामध्ये सहभागी झाले. यावेळी नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने, राजवर्धन नाईक निंबाळकर, नगरसेवक बजरंग खामकर यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं. उपविभागीय पोलीस अधीक्षक किशोर काळे, तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांना मागणीचं निवेदन देण्यात आलं. यावेळी नगरसेवक सर्जेराव पवार यांनी मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कसलाही कर शासनाला जयसिंगपूर शहरातून द्यायचा नाही असं आवाहन मराठा बांधवांनी केलं आहे. ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना सेवेत ठेवण्यासाठी आयटकच्या वतीनं वर्धा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. महिलांना आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या प्रवाहात आणून ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून सक्रिय आणि कार्यरत कर्मचाऱ्यांचा करार संपुष्टात न आणता सेवेत रुजू करण्याची मागणी आयटक संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. या संदर्भात विविध मागण्यांचं निवेदन समुद्रपूर तालुका आयटक संघटनेच्या वतीनं तहसीलदार राजू रणवीर यांना देण्यात आले. उमेद अभियानात कार्यरत कंत्राटी कर्मचारी आणि वर्धिनी CRP यांचा करार खंडित न करता सेवेत समाविष्ट करावे. तसंच शासनानं 2028 पर्यंत या प्रकल्पाची कालावधी ठरवल्यामुळं प्रकल्पात समाविष्ट कर्मचाऱ्यांना शासकीय कार्यालयात सेवेत सुरू करण्यात यावं. उमेद प्रकल्पाचे खासगीकरण करू नये इत्यादी मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. यावेळी तालुक्यातील उमेद कर्मचारी आणि संघटकांची उपस्थिती होती. रीना महादेवानखेडे आणि मी 10/11/2014 पासून MSLN वर्धा इथे कार्यरत आहे आणि आमचं जे उमेद अभियान आहे हे खाजगीकरण करू नये याच्यासाठी आमची मागणी आहे. आणि जे वर्धिनीचे 10 महिन्यापासून जे थकीत मानधन आहे ते त्वरित करायला पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे. माझं नाव वनिता रमेश खेकरे, मी समुद्रपूर तालुक्यामधून आहे आणि मला 3 वर्ष झाले हे काम पूर्ण करण्यासाठी. आणि आता आमचे जे युनियन बनत आहे हे युनियन एकसाठी बनत आहे की आमचे जे मानधन आहे ते अजून झालेले नाही आहे. 11 महिने झालेले आहे. अजून आमचं एकच पेमेंट झालेलं नव्हतं पण आता एक पेमेंट झालेलं आहे. आणि आता हे उमेद अभियान जे आहे ते खाजगीकरणावर कार्य करणार आहे. तर आम्हाला आता शासनानेच करावीच आमची अपेक्षा आहे. आणि हे जे आमचे पेमेंट वगैरे होते पेमेंट वगैरे आमचे वेळोवेळी व्हावे. कारण हे पेमेंटमधून आम्हाला आम्ही जी गरीब आहोत ही गरिबी आमच्या पेमेंटमधूनच आम्हाला कमी करायची आहे. आणि हे खाजगीकरण म्हणजे आम्हाला पहिले कशाचेच व्यवहार काही समजत नव्हते पण ते व्यवहार आता आम्हाला
उमेदमुळेच हे समजायला लागले आणि उमेदपासून आम्ही सक्षम झालेलो आहोत। याच्या आधी आम्हाला काहीच कळत नव्हतं आणि अशा काही आमच्या मागण्या आहे की म्हणजे आता तुमचं पेमेंट आहे समजा किंवा आमच्या ज्या वर्धिनी कार्यरत होत्या त्यांना अजून म्हणजे काही त्यांना लाभ मिळालेला नाही आहे, त्या कामापासून काही वंचित झालेले आहे आणि हे जे मानधन आहे ते त्यांना अजूनही काही झालेलं नाही आहे, तरी ते मानधन त्यांनी त्वरित करावं ही माझी अपेक्षा आहे। गडचिरोलीमध्ये कोरोना नियंत्रणासाठी 7 दिवसांचा जनता कर्फ्यू सुरू करण्यात आलाय। यामध्ये व्यापारी, राजकीय पक्ष आणि जनता यांचा उत्तम प्रतिसाद पाहायला मिळतोय। गडचिरोली जिल्ह्यात कालच कोंढाळा वडसा इथं 57 वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्याला कोरोनानं मृत्यू झाला। तो चामोर्शी तालुक्यात आरोग्य सेवेत होता। गेल्या 24 तासात नवीन 93 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे। यामुळे जिल्ह्यात सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 490 इतकी झाली आहे। आतापर्यंत एकूण बाधित 2086 रुग्णांपैकी 1582 जणांनी कोरोनावर मात केली आहे। 14 जणांचा कोरोनानं मृत्यू झालाय। नवीन 93 बाधितांमध्ये 33 गडचिरोली शहरातील आहेत। याच पार्श्वभूमीवर गडचिरोलीमध्ये कोरोना नियंत्रणासाठी 7 दिवसांचा जनता कर्फ्यू सुरू करण्यात आलाय। व्यापारी, राजकीय पक्ष आणि जनता यांचा उत्तम प्रतिसाद या जनता संचारबंदीला लाभलेला आहे। अशा रीतीनं कोरोनाचा वाढता आलेख आता जनसहभागानं जनता कर्फ्यूनं रोखणार आहोत। गडचिरोली जिल्ह्यात आजवर कोरोनाबाधितांनी 2000चा आकडा पार केलाय, तर 14 मृत्यूंची नोंद आजवर झाली आहे। पुढच्या टप्प्यात जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात जनता संचारबंदी केली जाणार आहे। कोरोना राज्यात दाखल झाल्यानंतर दीर्घकाळपर्यंत गडचिरोली जिल्हा कोरोनामुक्त होता, मात्र नंतर ही संख्या सातत्यानं वाढत असल्यानं जनता संचारबंदीचा इलाज केला जात आहे। जिल्ह्याचा प्रश्न आपण घेतला नाही आहे सध्यापुरती। सध्या आम्ही गडचिरोली शहरातला, गडचिरोली नगराचा आम्ही घेतलेला आहे। त्यामध्ये मोठा वाटा म्हणजे गडचिरोली शहर व्यापारी आघाडी आणि सगळे फुटपाथ संघटना असेल, सगळे पार्टीचे, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, आमचा भारतीय जनता पार्टी असेल, ते संयुक्त विद्यमानाने आम्ही याच्यात आणि व्यापारी आघाडीचा मोठा वाटा असल्यामुळे या ठिकाणी आज आपण सगळे लोक पाहतात गडचिरोली पूर्णपणे स्वयंस्फूर्तीनं, लोकसहभागानं या ठिकाणी जनता कर्फ्यूसाठी पाठिंबा दिला। त्याबद्दल मी या विधानसभाचा आमदार म्हणून संपूर्ण शहरातील जनतेचं, संपूर्ण फुटपाथ संघटनेच्या सगळ्या लोकांचं, छोटे छोटे मोठे मोठे व्यापाऱ्यांचा, सगळ्या व्यापारी आघाडीचा या विधानसभाचा आमदार म्हणून त्यांचं पण खूप खूप अभिनंदन करतो। अशाच प्रकारे आपणसुद्धा विचार करत आहोत की या कोविडच्या महामारीच्या, वैश्विक महामारीच्या याच्यामध्ये आपण पहिल्यांदा आपण गडचिरोली शहर घेतलेलं आहे। त्या तालुक्याच्या सुद्धा, तालुका स्तराच्या, नगरपालिकेच्या सुद्धा इन्व्हॉल्वमेंट करून त्या ठिकाणी त्यांना घेण्याचे आम्ही संदर्भ केलेला आहे। परंतु आज आपण प्रात्यक्षिकच्या दृष्टीनं या गडचिरोली शहरामध्ये आपण किती पद्धतीनं आपण योग्य लोकांचा सहभाग, लोकचळवळीतून लोकांच्या हितासाठी, स्वतःच्या हितासाठी एक मोठा लोकसहभाग घेऊन त्या ठिकाणी जनता कर्फ्यूला आज किती प्रतिसाद मिळत आहेत आपण सगळे लोकांनी पाहतात। संपूर्ण छोटे मोठे व्यापारीसुद्धा, छोटे मोठे फुटपाथ संघटनासुद्धा या कोविडच्या मुक्ततेसाठी, कोविडच्यापासून बचाव करण्यासाठी, जनतेचा बचाव करण्यासाठी संपूर्ण लोकांनी पाठिंबा दर्शवलेला आहे। त्याबद्दल पुनश्च या विधानसभाचा आमदार म्हणून सगळ्या केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने स्वतःतर्फे कुठल्याही प्रकारच्या कर्फ्यूला मनाई केलेली आहे। त्यांनी आम्हाला कळवलेले आहे की जर जनतेची जर मांग असेल आणि तिथे जर प्रादुर्भाव होत असेल तर जनता स्वतःकरिता, स्वतःच्या रक्षणाकरिता असे एक प्रकारचे कर्फ्यू लावून, अशा प्रकारचे बंद ठेवून आपला कोरोनाचा प्रादुर्भाव टाळू शकतात। त्या अनुषंगाने आम्ही व्यापारी संघटना, सर्वपक्षीय संघटना, सर्व सामाजिक संघटना यांना आमच्या गडचिरोलीमध्ये होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आम्ही हा 8 दिवसाचा जनता कर्फ्यू आवाहन केलेला आहे आणि त्यामध्ये सगळे पक्षांनी, राजकीय पक्षांनी, सामाजिक संघटनेनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि कौतुक आमच्या जनतेचं करायचं आहे आणि जनतासुद्धा या व्यापारी संघटनेच्या आव्हानाला चांगला प्रतिसाद दिला आहे। सगळे व्यापारी बंधूंनी आपापली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून याला प्रतिसाद दिला। आपण व्यापारी असोसिएशन गडचिरोली आणि नगर परिषद पूर्ण संघटना यांना धरून जनता कर्फ्यूची आपण माग केली होती।
आणि माननीय विजयभाऊ वडेट्टीवार यांना पण आपण निवेदन दिलेला होता का वाढता हा कोरोना पाहिजे जो चाललेला आहे गडचिरोलीमध्ये जिल्ह्यामध्ये पूर्ण, त्या संबंधात आपण माननीय विजयभाऊ वडेट्टीवार, कलेक्टर साहेब, आमदार होडी साहेब, उसंडी साहेब, राष्ट्रवादीचे रविभाऊ वासेकर यांना घेऊन आणि शिवसेना सर्व पक्षांना आपण सोबत घेऊन सर्व आपण माग केली होती. त्या याच्याने आता जो वाढता प्रादुर्भाव चालू आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये, काहीतरी कुठेतरी 7 दिवसाचा आपण लॉकडाऊन केलेला आहे, 8 दिवसाचा, कुठेतरी एक ब्रेक व्हावा या दृष्टिकोनातून आपण हे चालवलेलं आहे. 30 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत आपण पुन्हा जनता कर्फ्यूची माग केलेली आहे. हां, काय म्हटलं? पूर्ण बंद आहे. जनतेचा पूर्ण सहभाग आहे आणि चांगल्या प्रकारे नंदुरबार शहादा या जुन्या बस स्थानकावरून आता बसेस धावणार आहेत. प्रवासी संघटनेसह प्रवाशांच्या मागणीला यश आल्याचं पाहायला मिळालं. कोविड-19 पासून खबरदारीचा उपाय म्हणून आतापर्यंत शहादा एसटी आगारातील बस वाहतूक शहराबाहेरील नवीन बस स्थानकातून सुरू होती. मात्र ही पर्यायी व्यवस्था शहर आणि परिसरातील प्रवाशांसाठी गैरसोयीची खर्चिक असल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष होता. शिवाय रात्री बेरात्री आले ते असुरक्षेची चिंता, म्हणून शहरातील मध्यवर्ती बस स्थानक पूर्ववत सुरू करण्याची मागणी होत होती. तिला आजपासून हिरवा कंदील मिळाला असून यामुळे प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त केलं जात आहे. नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दक्षता म्हणून शहादा शहराबाहेरील बस स्थानकातून एसटी बसेस सुरू करण्याचा आदेश दिला होता. या संदर्भात आगार व्यवस्थापकांनी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती अर्ज पाठवून शहरातील मध्यवर्ती बस स्थानकातूनच बसेस सुरू करण्याची परवानगी मागितली. यानुसार जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी बुधवारपासून नेहमीच्या बस स्थानकातून बसेस सोडण्यास परवानगी दिली आहे. नवीन बस स्थानकातून होणाऱ्या गैरसोयीमुळे प्रवासी जनतेमध्ये प्रचंड नाराजी होती. शिवाय एसटी आगाराच्याही उत्पन्नावर परिणाम झाला होता. जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिल्यानं शहरातील नेहमीच्या जुन्या बस स्थानकातून सर्व बसेस आजपासून सुटणार आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाचं एसटी अधिकारी, कर्मचारी आणि शहादा तालुका प्रवासी संघटनेसह प्रवाशांनी स्वागत केलंय. ॲक्च्युली हे बस स्थानक जे जवळ आहे आणि याच्यापेक्षा लांब जे होतं ते आम्हाला खूप लांब पडत होतं नवं बस स्टँड, आणि हे खूप जवळ आहे. सो आमचं रिक्षाचं भाडं वगैरे पण वाचतं आहे आणि प्रत्येक गोष्टीची सोय आता इथं अवेलेबल आहे, म्हणून खूप प्रमाणात आम्हाला याचा उपयोग होतो आहे आणि आम्ही करू शकतो आहे. सो थँक्यू चालू केल्याबद्दल. आजपासून शहादा येथील नेहमीचं जे बस स्थानक आहे, जे जनतेत जुनं बस स्थानक म्हणून ओळखलं जातं, ते पुन्हा सुरू झालेलं आहे. त्यामुळे प्रवासी वर्गात जो असंतोष होता तो निवडला असून प्रवाशांनी जिल्हाधिकारी साहेब यांना धन्यवाद दिलेले आहेत. कारण कोरोनाची परिस्थिती पाहता ती पार्श्वभूमी लक्षात घेऊन हे जे बस स्थानक आहे याच्याऐवजी बायपास रोडला जे नवीन बस स्थानक आहे तिथून बसेस सोडण्यात येत होता आणि जवळजवळ 5 महिन्यापासून तर बसेस बंदच होत्या. पण ऑगस्टमध्ये ज्या सुरू झाल्या त्या बसेस सरळ नवीन बस स्थानकावरून सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु हे नवीन बस स्थानक नागरिकांसाठी, प्रवाशांसाठी अत्यंत गैरसोयीचं होतं. तिथं कोणत्याही सुविधा नव्हत्या. शिवाय रात्री अपरात्री लोक जर आले प्रवास करून तर ते गावाबाहेर असल्यामुळे अंधार झाला की लोकांना भीती वाटायची आणि लोकांना ते बस स्थानकावर जाण्यासाठी रिक्षानेच जावं लागायचं किंवा कुठल्या तरी अन्य वाहनाने जावं लागायचं. म्हणजे तो खर्च अतिरिक्त होता. मग जनतेने जिल्हाधिकारी साहेबांकडे मागणी केली होती की जुनं बस स्थानक पुन्हा नव्याने सुरू करावं. कारण प्रवाशांची सोय बघता हे जुनं बस स्थानक सुरू करणं अत्यंत आवश्यक होते. आणि आनंदाची बातमी अशी की जिल्हाधिकारी साहेब डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी या मागणीकडे जातीपूर्वक लक्ष दिलं आणि त्यांनी आजपासून हे जुनं बस स्थानक पुन्हा कार्यान्वित करायची परवानगी दिली. त्याबद्दल आम्ही जनतेतर्फे, प्रवासी संघटनेतर्फे त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचे आभारही व्यक्त करतो.
रायगडमध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची जनजागृती जोरात चालू आहे. ग्राउंड झिरो वर उतरून पालकमंत्री आदिती तटकरे घरोघरी जाऊन सर्वे करत आहेत. कोरोनानं संपूर्ण जगात थैमान घातलं असून देशात राज्यात कोरोनानं अक्षरशः हाहाकार माजवलाय. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानं वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यूमध्ये होत असलेली वाढ चिंताजनक असून हे रोखण्यासाठी राज्य सरकारनं यापुढे कोविड-19 नियंत्रण कार्यवाही जनतेच्या सहभागातून करण्यासाठी राज्यभर माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर 2020 या कालावधीमध्ये राबवण्याचा शासनानं निर्णय घेतला. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घरोघरी जाऊन जनतेला आवाहन केले. हे पथक गावोगावी असंख्य आदिवासी वाड्या पाड्यात घरोघरी जाऊन सर्वेक्षण पथक कोविड योद्ध्यांची महत्त्वपूर्ण भूमिका चोख बजावताना दिसत आहे. रायगड जिल्ह्यामध्ये सदर मोहीम 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर 2020 या कालावधीमध्ये राबवण्यात येत असून या मोहिमेसाठी 1500 पथकं तयार करण्यात आली आहेत. गृहभेटीच्या वेळी येणाऱ्या सर्वेक्षण पथकाला पूर्ण सहकार्य करून त्यांच्या घरातील सदस्यांची आरोग्यविषयक खरी माहिती द्यावी आणि आपली आरोग्यविषयक तपासणी करून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केलंय. पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या आवाहनाला जनतेतून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अंगणवाडी सेविका आरोग्य सेवक यांची देखील उपस्थिती होती. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जी मोहीम आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी, आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेबांनी आणि महसूल मंत्री थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सूचनेनुसार ही जी मोहीम राबवली जाते त्याची सुरुवात आपण तळा तालुक्यामध्येही आज केलेली आहे. अलिबाग तालुक्यामध्ये सुरू झालेली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यांमध्ये आणि शहरांमध्ये त्याची सुरुवात 15 तारखेपासून झालेली आहे. हा उपक्रम 25 ऑक्टोबरपर्यंत 2 टप्प्यांमध्ये राबवला जाणार आहे. हा पहिला टप्पा आहे 10 ऑक्टोबरपर्यंतचा आणि दुसरा टप्पा जो आहे तो पुढील 15 दिवसाचा त्याच्यानंतरचा असेल. आणि यामध्ये प्रत्येक घरामध्ये जाऊन कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची चाचणी होणार आहे. त्यांचं ऑक्सिजन लेवल असेल म्हणजे O2 लेवल असेल, त्यांचं टेम्परेचर असेल, त्यांना इतर काही व्याधी आहेत का, त्यांचं वय ही सर्व किंवा त्यांना कुठल्याही पद्धतीनं लक्षणं कोविडचे आहेत का आणि याही पलीकडे त्यांना कोविड होऊन गेलेला ज्या रुग्णांना असेल त्यांचीही तपासणी यामध्ये होणार आहे. त्याच्यामुळे हा उपक्रम नक्कीच कोविडचे जे काही रुग्ण असतील त्यांची लवकरात लवकर आयडेंटिफिकेशन निदान करण्यामध्ये मदत होणार आहे. त्यातून आपण त्यांना लवकर उपचार देऊ शकू. या उपक्रमाचं खरं तर मूळ हेतू असा आहे की लवकरात लवकर म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की रुग्ण 10-12 दिवसांनंतर रुग्णालयामध्ये संपर्क करतात. ही चाचणी जी आपण घर टू घर सुरू केलेली आहे यातून ज्यांना लक्षणं असतील त्यांना लगेचच फिवर सेंटर असेल किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, नजीकचं जे उपजिल्हा रुग्णालय असेल तिथे त्यांना संपर्क हा लगेचच करून दिला जाणार आहे. ज्यांना लक्षणं असतील त्यांना अँटीजन टेस्ट हे आपण कंपल्सरी केलेले आहेत आणि अँटीजन टेस्टमध्ये पण जे निगेटिव्ह येतील पण त्यांना कोविडची लक्षणं आहेत अशांना कंपल्सरी RT-PCR टेस्ट त्यांना केले जाणार आहे. RT-PCR टेस्ट करून जर ते निगेटिव्ह आले तर मग त्यांना त्यांच्या घरी राहून त्या जे काही त्यांना लक्षणं आहेत त्या आजारावरचे जे वेगळे उपचार आहेत त्यासाठी सुचवलं जाणार आहे. आणि जर त्यातून ते कोविड जाणवले आणि जर सौम्य लक्षणं असतील तर होम आयसोलेशनचा पर्याय हा सुद्धा त्यांना दिला जाणार आहे. पण निदान उपचार म्हणजे औषधं जी आहेत ती तरी आपण त्वरित चालू करू शकतो जेणेकरून पुढे त्यांची परिस्थिती किंवा तब्येत आणखीन बिघडायच्या आधी जर ही आपण उपाययोजना केली किंवा जर उपचार चालू केले तर मृत्यूदर मोठ्या प्रमाणामध्ये कमी होऊ शकेल. आणि त्याचबरोबर जो त्रास अनेकांना कोविड एकदा झाल्यानंतर 15, 20, 25 दिवस जो त्रास होतो ती लवकर ट्रीटमेंट चालू केल्याने तो त्रास त्यांचा नक्कीच कमी होऊ शकेल. आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व नागरिकांना हीच विनंती आहे की या उपक्रमांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा. ज्या वेळेला ही आरोग्य पथकामध्ये अंगणवाडी सेविका असेल, आरोग्य सेविका असेल, आरोग्य सेवक असतील, काही ठिकाणी शिक्षक असतील, काही ठिकाणी स्थानिक स्वयंसेवक आहेत, हे सुद्धा त्या आरोग्य पथकामध्ये असणार आहेत. आणि जेव्हा हे आरोग्य पथक येईल त्यावेळेला त्यांनी प्रामाणिक पद्धतीनं खरी माहिती देणं हे त्याच्यामध्ये अपेक्षित आहे जेणेकरून आपण या आजार जो आहे किंवा हे जे संकट आहे ते आटोक्यात आणण्यासाठी आणि जास्तीत जास्त आपण त्यांना उपचार देण्यासाठी आपण उपाययोजना करू.
SBN मराठीसाठी उदय सावंत, रायगड. ड्रग्जचं सेवन करण्यापेक्षा मध्यरात्री कसरत करणं कधीही चांगलं. शर्लिन चोप्राने ट्रोलर्सना चांगलाच चिडखोर प्रतिसाद दिला आहे. सुंदर आणि सिझलिंग शर्लिन चोप्रानं तिच्या चाहत्यांना निरोगी आयुष्य जगण्यासाठी नेहमीच प्रेरित केलंय. अभिनेत्रीनं योग आणि वर्कआउट व्हिडिओ सामायिक केलाय, त्यामुळं तिचे फिटनेस समर्पण दिसून येत आहे. अलीकडे शर्लिनने निरोगी जीवनशैली जगण्यासाठी धूम्रपान आणि मद्यपान सोडून दिले. अभिनेत्री बऱ्याचदा वर्कआउट व्हिडिओ अपलोड करत असते. निरोगी जीवनशैलीचं महत्त्व असल्याचा संदेश ती पाठवते. अलीकडे शर्लिन तिच्या चाहत्यांसह मध्यरात्री लाईव्ह झाली. मध्यरात्री कसरत केल्याबद्दल या अभिनेत्रीला तिच्या चाहत्यांनी ट्रोल केलं होतं. यावर शर्लिन चोप्रानं असं म्हटलं होतं की ड्रग्ज करण्यापेक्षा मध्यरात्री कसरत करणं कधीही चांगलंच. व्हिडिओमध्ये शर्लिन चोप्राची मजेदार आणि विनोदी बाजू पहा. पालघर जिल्ह्यामध्ये पालघर तलासरी या भागात रात्रभर पाऊस कोसळत असून डहाणू वाडा परिसरात रिमझिम पाऊस सध्या सुरू आहे. पालघर जिल्ह्यात पालघर तलासरी या भागात रात्रभर पाऊस कोसळत आहे, तर डहाणू वाडा परिसरात रिमझिम पाऊस सध्या सुरू आहे. भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानुसार सर्वत्र आकाश मेघांनी दाटलेलं आहे. वाडा परिसरात तर सकाळी रिमझिम पावसानं सुरुवात केली आहे. अकरावी व 12वी रेग्युलर स्टेट बोर्डची तयारी IIT, JEE, नीट, CET यांचे प्रशिक्षण केंद्र JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. मुलींसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह तसेच मुलांसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह. 100% यशाची खात्री देणारे एकमेव प्रशिक्षण केंद्र JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. MBBS, BBS, BAMS, BHMS, BSc फॉरेस्ट्री, BSc फिशरी, BSc नर्सिंग तसेच इंजिनिअरिंग क्षेत्रातील यशाचे दालनखुली करून देणारे एकमेव केंद्र म्हणजे JK सायन्स इस्लामपूर. मेस, ट्युशन, हॉस्टेल याची सुविधा एकाच छताखाली. या अकॅडमीचे वैशिष्ट्य म्हणजे चेअरमन स्वतः शिकवतात, मुलांकडे मुलींकडे स्वतः लक्ष देत असतात. वेगवेगळ्या तज्ञ शिक्षकांचे आठवड्यातून मार्गदर्शन. सर्व अकॅडमी 24 तास CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेत. सर्वात महत्त्वाचे, फक्त 30च विद्यार्थ्यांस प्रवेश. त्वरा करा, ऍडमिशन सुरू, मर्यादित प्रवेश. आता चिंता करू नका, स्पेशल एज्युकेशनल टॅब करा. नीट, JEE, CET बरोबरच 11वी 12वी स्टेट बोर्ड सर्व तयारी JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. संपर्क सौ संध्या पाटील, MSc ND. मोबाईल नंबर 94 20 67 47 96, 98 50 65 66 64. इन्चार्ज RY गुटुगडे सर. मोबाईल नंबर 97 30 64 92 46. एकदम झक्कास जेवण पाहिजे. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधिमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन.
प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळी यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन. सर्व ब्रँड एकाच छताखाली. 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स. संपूर्ण कपडे बजेट मध्ये. कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत. मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत. संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन, त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळं, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ. शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. प्ले स्टोअर वरून आत्ताच डाउनलोड करा स्काय स्टार ऑनलाइन ऍप. आपल्या हक्काचं आपलं दुकान. आता भाजी, फळं आणि महिन्याचे ग्रोसरी सामान आणण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आपल्या मोबाईललाच बनवा आपलं दुकान आणि मार्केट. विना कटकट, विना दगदग, घरपोच सेवा. फ्रुट्स, स्नॅक्स, गरम मसाले, व्हेजिटेबल्स, ड्राय फ्रुट्स, बेबी केअर, पर्सनल केअर, होम केअर, सर्व प्रकारची बिस्किटं, ऑइल्स, डाळी, चहा, कॉफी आणि बरंच काही एकाच ठिकाणी, तेही आपल्या मोबाईल मध्ये. आमची वैशिष्ट्य बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट्स. 24 तासांच्या आत घरपोच सेवा. ₹500 वरील ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी. बेस्ट कस्टमर सपोर्ट व सुरक्षित सर्व्हिस. दररोज नवीन ऑफर्स व डिस्काउंट्स. ही सुविधा सध्या फक्त सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी उपलब्ध आहे. आपल्या हक्काचं आपलं दुकान स्काय स्टार ऑनलाइन. मिरजेतील प्रसिद्ध गलाई दुकानदार आणि व्यावसायिक तसंच भेंडोडे गावचे सुपुत्र कैलासवासी रामचंद्र कोंडीबा जानकर वय वर्ष 74 यांचं अल्पशा आजारानं निधन झाले. मिरज इथल्या प्रसिद्ध गलाई दुकानदार आणि व्यावसायिक आणि भेंडोडे गावचे सुपुत्र कैलासवासी रामचंद्र कोंडीबा जानकर वय वर्ष 74 यांचं अल्पशा आजारानं निधन झाले. मिरज, सांगली आणि विटा परिसरात ते सोन्या चांदीच्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यावसायिक म्हणून ख्याती होती. त्यांच्या आकस्मिक निधनानं व्यापारी वर्गातून आणि सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. यांच्या पश्चात मुलगी, जावई, नातवंडे, 2 भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन विधी गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता गावठाण भेंडोडे इथं होणार आहे. मराठा आरक्षणासाठी यापुढे थोबाड फोडो आंदोलन केलं जाईल असा इशारा गनिमी काव्यानं हे आंदोलन होईल असा इशारा देण्यात आला.
कोल्हापूर मराठा समन्वय समितीचा हा इशारा आहे. 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलाय. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा बांधव नाराज झाले. मराठा समाजामार्फत राज्यभरात आंदोलनं केली जात आहेत. आज कोल्हापूर शहरात राज्यस्तरीय मराठा गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आले. या परिषदेत एकूण 15 ठराव सर्वसहमतीनं मांडण्यात आले. येत्या 10 ऑक्टोबरला पर्यंत आमच्या मागण्या मान्य सरकारनं मान्य कराव्यात, नाहीतर याचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटणार आहेत. मराठा बांधव आता शांत बसणार नाही. मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर थोबाड फोडो आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय. तसंच आरक्षणाला स्थगिती मिळताच पोलीस भरतीची घोषणा करणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी मराठा समन्वय समितीकडून करण्यात आली आहे. 10 ऑक्टोबरला बंदला सर्व मराठा संघटनेचा पाठिंबा असणार आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहतील. सांगली महापालिका आणि छत्रपती शिवाजी भाजी मंडई संघटनेतर्फे बालाजी चौक जुनी भाजी मंडई इथं आत्मनिर्भर पीएम स्वनिधी अंतर्गत देण्यात येणाऱ्या 10,000च्या कर्जाच्या ऑनलाईन फॉर्मच्या माहितीसाठी कॅम्प घेण्यात आलाय. यावेळी इथले भाजी विक्रेते यांना ऑनलाईन फॉर्म भरण्याची माहिती देण्यात आली. यावेळी प्रभाग 1च्या सभापती उर्मिला बेलवलकर, नगरसेविका भारती दिगडे, गीतांजली ढोपे पाटील, छत्रपती शिवाजी भाजी मंडई संघटनेचे सचिव रेखा पाटील, जयश्री भोसले, सचिन वक्से, गाजू नांद्रेकर, बाळासाहेब बेलवलकर, श्रीकांत शिंदे, उदय बेलवलकर, जुनी भाजी मंडई व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मुसाबाई सय्यद, मनपाच्या राष्ट्रीय उपजीविका अभियानाच्या समूह संघटिका वंदना सवाखंडे, श्याम मधभावे यांच्यासह फेरीवाले उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी स्वनिधीतून आत्मनिर्भर भारत ही एक अतिशय महत्त्वाकांक्षी योजना कोरोनाच्या पार्श्वभूमीच्या काळात काढलेली आहे. संपूर्ण देशभरामध्ये कोरोनाच्या महामारीमुळं जे अतिशय दुर्बल घटकातले म्हणजे पानपट्टी दुकान असेल किंवा चप्पलचं दुकान असेल किंवा फळ विक्रेते असतील, भाजीपाला विक्री करणारे असे अत्यंत सर्वसामान्य कुटुंबांना या कोरोनाच्या महामारीचा मोठा फटका बसला हे लक्षात आल्यामुळे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी संपूर्ण देशामध्ये ही योजना लागू केली आणि आज त्या योजनेमध्ये सांगलीमध्ये आमच्या महानगरपालिकेच्या या योजनेतून सवाखंडे मॅडम असतील, आमच्या नगरसेविका असतील, सगळ्यांच्या माध्यमातून या योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे आणि या भागातील सगळ्या शिवाजी मंडई या संघटनेमार्फत याचा चांगला उपक्रम राबवला जातो आणि ह्याचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा. अतिशय कमी कागदपत्रामध्ये ही योजना लागू होते. आपलं मतदान ओळखपत्र, त्याच्यानंतर आधार कार्ड, रेशन कार्ड आणि एक फोटो एवढा साधा 4 कागदपत्र दिली की ऑनलाईन फॉर्म भरतो आणि त्या लोकांच्या खात्यामध्ये 10,000 रुपयाचा स्वनिधी जमा होतो. ह्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा अशी मी विनंती करते. धन्यवाद. मुसळधार पावसानं मुंबई शहर आणि उपनगर भाग जलमय झालाय. अनेकांच्या घरात पाणी शिरलंय. सामान अन्नधान्याचं नुकसान पाहायला मिळतंय. मुंबई शहरात आणि उपनगरामध्ये कित्येक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं गेल्या 2-3 दिवसांपासून संध्याकाळी हजेरी लावत असताना काल अचानक संध्याकाळी जोर धरला. काही तासात विविध भागात पाणी साचल्यानं सर्व परिसर जलमय झाला होता. चुनाभट्टी रेल्वे स्थानक मार्ग, दादर, चेंबूर, वाशीनाका, गोवंडी, माहीम, कुर्ला, टिळकनगर, विक्रोळी, अंधेरी अशा विविध ठिकाणी पाणी साचलं होतं. कुर्ला सबवेवर तर पूर्ण पाण्यानं भरून गेला असल्यानं घाणीच्या पाण्यातून प्रवाशांना मार्ग काढावा लागत होता. कुर्ला चुनाभट्टी रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं परिसरातील मुले पोहण्याचा आनंद लुटत आहेत. चुनाभट्टी इथं स्वदेशी मिल चाळ, सिद्धार्थ कॉलनी, PL लोखंडे मार्ग, टिळकनगर, एवराड नगर, कुर्ला बुद्ध कॉलनी, कुर्ला डेपो, मानखुर्द नगर झोपडपट्टीत पाणी शिरल्यानं नागरिकांना घराबाहेर तर घरात रात्र जागून काढावी लागली. त्यामुळे पाणी साचल्यानं घरातील कित्येक सामानांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचा फटका वयोवृद्ध, गरोदर महिला आणि नागरिकांना बसलेला आहे. चेंबूर, कुर्ला, गोवंडी रेल्वे रूळ पूर्णपणे पाण्याखाली गेलेत. ठाणे सायन मार्गावर पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहतूक आणि रेल्वे सुरू नसल्यानं सामान्य नागरिकांचे हाल झाले आहेत. दुपारी ठीक 12 वाजण्याच्या सुमारास पाऊस कमी पडत असल्यामुळे काही साचलेलं पाणी ओसरताना दिसत आहे. प्रतिनिधी जीवन तांबे, SBN मराठी.
झोपडपट्टी वासियांच्या एसारे या जागेचा गैरव्यवहार करणाऱ्या मुंबईच्या महापौरांवर ताबडतोब कारवाई व्हावी आणि त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपा नेते डॉक्टर किरीट सोमय्या यांनी केली आहे। झोपडपट्टी वासियांच्या एसारे या जागेचा गैरव्यवहार करणाऱ्या मुंबईच्या महापौरांवर ताबडतोब कारवाई व्हावी, त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपा नेते डॉक्टर किरीट सोमय्या यांनी केले। 2006-08 मध्ये मूळ लाभार्थ्यांना सदनिका गोमाता जनता म्हणजेच एसआरए सोसायटी गणपतराव कदम मार्ग वरळी इथं देण्यात आल्या। बिल्डिंग क्रमांक 2 मधील 601 हा गाळा अलॉट करण्यात आला होता। त्यात कुठेही मुंबईच्या महापौर किंवा त्यांच्या परिवाराचं नाव नव्हतं। हा गाळा महेश लक्ष्मण नरमुल्ला या लाभार्थ्याच्या नावानं देण्यात आलाय, परंतु त्या गाळ्यावर गेली 8 ते 10 वर्ष कब्जा महापौर किशोरी पेडणेकरांचा आहे। त्यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपण आपल्या घराचा पत्ता हाच दिलाय। बी इथं याच बिल्डिंग क्रमांक 1 मधील तळमजला गाळा क्रमांक 4 लाभार्थ्यांना देण्यात आला, परंतु हा गाळा पण किशोरी पेडणेकर परिवाराच्या ताब्यात असून किश ऑपरेशनचं कार्यालय म्हणून आहे। मुंबई शहरात 12 वेळा 1 डझन वेळा पाणी तुंबलं। ठाकरे सरकार आणि परिवार आणि युवराज आज तुंबलेल्या पाण्याची पाहणी करायला निघाले। मला ठाकरे सरकारला विनंती आहे की आपण 23 वर्ष मुंबई शहरात राज्य करतात, मुख्यमंत्री निवासस्थान कलानगरलाही पाणी भरते, हिंद मातालाही भरते आणि आपलं उत्तर काय? पाऊस जास्त झाला। माझा मुंबई महापालिकेच्या सत्ताधारी पक्षाला चॅलेंज आहे। त्यांनी सांगितलं की या वर्षी 117% नाले सफाई झाली। त्यांनी आकडे लोकांसमोर ठेवावे। मी स्वतः महापालिकेच्या कार्यालयात नाले सफाईच्या आकडे घेण्यासाठी त्यांच्या रेकॉर्डची पाहणी केली। या संबंधी कोणताही रेकॉर्ड नाही। महापालिका आयुक्त आणि महापौर जनतेची दिशाभूल करत आहेत। हा कचरा कुठे टाकला तर त्याचे काही पुरावे नाहीये आणि म्हणून 1000 कोटी रुपयांचा हा नाले सफाई घोटाळ्यामुळे यावेळी मुंबई 12 वेळा बुडाली। एसबीएन मराठीसाठी अनिरुद्ध पवार, मुंबई। मिरजमध्ये महापालिका अतिक्रमण पथकाची कारवाई करताना सहाय्यक आयुक्त आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी शासनानं दिलेल्या आदेशानुसार मिरज मार्केट परिसरात भाजी विक्रेते, फळ विक्रेत्यांना बसून आणि एका ठिकाणी थांबून विक्री करण्यास मज्जाव करण्यात आलाय। शासनानं दिलेल्या आदेशाचं पालन न करणाऱ्या विक्रेत्यांवर महापालिका अतिक्रमण विरोधी पथक कारवाई करत आहे। आज बोकड चौक इथे एका ठिकाणी थांबून फळ विक्री करणाऱ्या फळ विक्रेत्यावर कारवाई करत असताना सहाय्यक आयुक्त दत्ता गायकवाड आणि त्यांच्या पथकाच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की तसंच मारहाण करण्याचा प्रयत्न झालाय। यावेळी चित्रीकरण करणाऱ्या पथकातील कर्मचाऱ्यांचा मोबाईल काढून घेऊन चित्रीकरण डिलीट करण्यात आलं। या घटनेनंतर मिरज शहर पोलिसात तक्रार देण्यासाठी सहाय्यक आयुक्त आणि त्यांचं पथक गेलं होतं। आज याची माहिती सहाय्यक आयुक्त दत्ता गायकवाड यांनी दिली आहे। माननीय जयंत पाटील साहेबांच्या आदेशानुसार आणि तसेच कलेक्टर आणि माननीय आयुक्त साहेब यांच्या आदेशानुसार सध्या मार्केट परिसरामध्ये भाजी विक्रेत्यांना भाजी बसून विकण्यासाठी बंदी केलेली आहे आणि तसेच फळ विक्रेत्यांना सुद्धा लक्ष्मी मार्केट आणि लोणी बाजार ह्या ठिकाणी भाजी विक्री करण्यास किंवा फळ विक्री करण्यास मनाई आहे। त्यांना जर भाजी किंवा फळ विक्री करायची असेल तर त्यांनी ते फिरून करायचे आहे, परंतु आम्ही वारंवार सांगून त्यांना त्या सूचना देऊनही ते ऐकत नसताना आम्ही मगाशी हातगाड्या जप्त करण्याचा प्रयत्न केला। तर त्या हातगाड्या जप्त करत असताना तेथील ते संबंधित जे हातगाडीवाले होते त्यांनी जे त्यांच्या गाडीवरती छत्रीसाठी जो लावलेला रॉड असतो तो रॉड काढून मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, कर्मचाऱ्याच्या अंगावर गेलेला आहे। तसेच व्हिडिओ शूटिंग करत असताना त्या मोबाईलवरती त्यांनी हातावरती हाणून मोबाईल खाली पाडलेला आहे। तसेच कर्मचाऱ्याच्या गळ्याला सुद्धा धरण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे असे प्रकार घडत आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना आता हे त्यांच्यावरती आता इथं आलं पोलीस स्टेशनला आलेलं आहे तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणार आहे, परंतु आम्ही इथून पुढे सक्त वॉर्निंग देत आहे अशा प्रकारचे जर
काही कारवाई काही अशा प्रकारचे जर प्रकार घडत असतील तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत आणि त्यांच्यावर अजूनही कडक कारवाई करण्याचा आम्ही इशारा देत आहे. सध्या कंगना राणौत हे प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. कार्यालय तोडकाम प्रकरणी हायकोर्टानं कंगनाला दिलासा कायम दिला असला तरी संजय राऊत आणि पालिका अधिकाऱ्यांना उद्यापर्यंत बाजू मांडण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत. कंगना विरुद्ध बीएमसी या हायकोर्टातील वादात आता कंगनानं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाही प्रतिवादी बनवण्याची मागणी केली. आपल्या कार्यालयावरील कारवाईनंतर उखाड दिया या शब्दात संजय राऊतांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्याची सीडी कंगनाच्या वतीनं मंगळवारी हायकोर्टात सादर करण्यात आली. यावर हायकोर्टानं संजय राऊत यांना उद्या बुधवारी सकाळी 11:30 वाजेपर्यंत उत्तर देण्यासाठी नोटीस जारी केली. अभिनेत्री कंगना राणौतनं मुंबई महापालिकेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी दुपारी 3 वाजता हायकोर्टात सुनावणी झाली. न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठापुढे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी पार पडली आहे. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेवर पक्षपातीपणाचा आरोप केलाय. ज्या दिवशी पालिकेनं बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस बजावली होती त्याचवेळी शेजारीच असलेल्या प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रालाही नोटीस बजावण्यात आली. मात्र त्याला पालिकेनं 7 दिवसांची मुदत दिली. मात्र आपल्याला केवळ 24 तासांची मुदत दिली गेली, असं का? यावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी ज्या वार्ड अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली त्यांनाही प्रतिवादी बनवण्याची मागणी कोर्टात करण्यात आली आहे. त्यावर मुंबई महानगरपालिकेतील पश्चिमचे वार्ड अधिकारी भाग्यवंत लोटे यांनाही प्रतिवादी बनवण्याची मागणी कंगनानं हायकोर्टाकडे केली आहे. तेव्हा त्यांनाही संजय राऊतांप्रमाणे बुधवारी आपली भूमिका हायकोर्टात स्पष्ट करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. कांदा निर्यात बंदी विरोधात कृषी पदवीधर संघटना आक्रमक झाली आहे. जतमध्ये तहसीलदारांना याबाबत निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन लागू केल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. केंद्र सरकारनं अचानकपणे निर्यात बंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला, अशी टीका जत तालुका कृषी पदवीधर संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रदीप नागणे यांनी केली आहे. यावेळी नागणे म्हणाले की 14 सप्टेंबर 2020 रोजी केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या कांदा या पिकाच्या निर्यात बंदीचा आम्ही जाहीरपणे निषेध करतोय. मागील वर्षी अवकाळी पाऊस नंतर कोरोनामुळे झालेला लॉकडाऊन यामुळे भारतीय शेतकरी पुरता संकटात सापडला होता आणि त्यातून तो कसा तरी सावरतोय. तर सध्या कांदा पिकाला चांगला भाव मिळू लागलाय आणि असं असताना केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी जाहीर केली. त्यामुळं कांद्याचे भाव पुन्हा पडणार आणि शेतकऱ्यांचं नुकसान होऊन तो पुन्हा आर्थिक अडचणीत सापडणार. शेतकरी सुखी झाला तर इतर सुखी होतील. त्यामुळे सध्या कांद्याला चांगले भाव आहेत. तरी शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन लवकरात लवकर कांदा निर्यात बंदी उठवावी, अशी ही मागणी करण्यात आली आहे. 14 सप्टेंबर 2020 रोजी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली आहे. कोरोनामुळेच शेतकऱ्याची परिस्थिती बिकट झालेली आहे आणि त्यात कांद्यासारख्या मूळ पिकावर निर्यात बंदी केली आहे आणि निर्यात बंदी लवकर उठवावी. आणि भारताची अर्थव्यवस्था ही सध्या तरी कृषी क्षेत्रावर आधारित आहे आणि कृषी क्षेत्राचा परफॉर्मन्स अगदी पॉझिटिव्ह असल्याने ह्या कांद्यावर निर्यात बंदी लवकरात लवकर उठवावी, अशी जत तालुका कृषी पदवीधर युवा शक्ती संघटनेच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत. कोरोनाचा वाढता इफेक्ट पाहायला मिळतोय. हिंगोलीत वरातीसाठी लागणाऱ्या घोडी पाळणाऱ्या व्यावसायिकांचे आर्थिक गणितच कोलमडले. घोडी खरेदीलाही ग्राहक नाहीत, अशी विवंचना त्यांची पाहायला मिळते. कोरोनामुळे सर्वांची जीवनशैली बदलली आहे. गेल्या 7-8 महिन्यांपासून मोठे समारंभ, विवाह सोहळे सर्व काही रद्द आहे. दरवर्षी मोठ्या जोमात असलेली लग्नसराई यंदा बंद होती. लॉकडाऊन नंतर आता कुठे शॉर्टकट स्वरूपात लग्न उरकलं जात आहे. त्यामुळे लग्नामधील हाऊसमौज कालबाह्य झाली आहे. घोड्यावरून काढली जाणारी नवरदेवाची वरात बंदच आहे. या वरातीसाठी लागणाऱ्या घोडी पाळणाऱ्या व्यावसायिकांचं मात्र आर्थिक गणितच कोलमडून गेलं. कारण गेल्या 8 महिन्यांपासून 1 रुपया सुद्धा इन्कम नाही. घोडीच्या खुराकापोटी दर महिन्याला 15 ते 20 हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे घोडे पाळणे अवघड होऊन बसले. सध्याच्या घोडी विकायला काढले तर कोण खरेदी करायला धजावत नाही.
त्यामुळं मोठ्या आर्थिक संकटात सापडला असल्याची भावना हिंगोली तालुक्यातील एकांबा इथले घोडीपालन करणारे व्यावसायिक फकीरा खंदारे यांनी व्यक्त केली आहे. तर इथे आम्ही एकांबा गावातील तालुका जिल्हा हिंगोली आणि आमच्या इथे घोडीचं मी कमीत कमी 10 वर्षापासून हे घोडी वापरतो आणि त्यातल्या त्यात कसं असतंय, मला चांगला छंद असल्यामुळे धंदा पण चांगला आहे सर. यावर दरवर्षी मी कमीत कमी 2 ते 3 लाख रुपये या धंद्यामध्ये छापतो. पण आता परिस्थिती अति अशी आलेली आहे की एक तर कमाई नाही आणि कमी वर्ष या लॉकडाऊनमध्ये एक तर घरीच बसून त्या जनावराला चारा पाण्याची पण सोय नाही आणि घर खर्चही नाही. त्याच्यामुळे बरेच अडचणी आलेल्या आहेत या कार्यक्रमामध्ये आणि आता हे सांभाळणं हे मोठं चांगलं कठीण झालेलं आहे. त्याच्यामुळे आमची जराशी बरीच आर्थिक अडचण येत आहे. हे याला साधारण कमीत कमी 300 ते 400 रुपये खर्च येतो सर्व जनावरासाठी या आणि पुन्हा आता हे त्याच्यामुळे बऱ्याच अडचणी आलेल्या आहेत. तरी कोण मित्राकडून सोबत्याकडून पाहुण्याकडून आणायचे, त्याला जरासं चारा वैरण टाकायची, असंच कसं तरी अडचणीमध्ये भागवणं चालू आहे. काय अपेक्षा, आता काही इलाज नाही सर. त्याच्यामुळे आता काय अपेक्षाचं काय आहे त्याच्यामध्ये, काय जेव्हा तरी सापडं विकत नाही आणि कोणी घेणार सुद्धा नाही ना. त्याच्यामुळं आता कसं तरी जगवणं भाग आहे जनावर. वरून शासना स्तरावर जर मदत मिळाली तर बरंच होईल. आमची अपेक्षा तीच आहे. लोकशाहीमध्ये डोक्यावर बंदुका ठेवून मार्ग काढले जात नाहीत अशी टीका मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली. राज्यात कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन मुंबईतील लोकल सेवा बंद करण्यात आली होती. काही महिन्यानंतर अनलॉक झाल्यावर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सेवा सुरू करण्यात आली. मात्र सर्वसामान्यांसाठी देखील लोकल सेवा खुली करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली. या मागणीसाठी सरकारनं दखल घ्यावी यासाठी मनसेने सविनय कायदेभंग करण्याचा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आणि त्यांच्या इतर मान्य सैनिकांनी रेल्वेचे सविनय कायदेभंग आंदोलन करून रेल्वे प्रवास केला. या प्रकरणी कल्याण रेल्वे न्यायालयानं आज संदीप देशपांडे, गजानन काळे, संतोष गिरी, अतुल भगत यांना अटक केली. त्यानंतर काही वेळातच त्यांना 15,000च्या जामिनावर सुटका देखील झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आंदोलन हे प्रतिकात्मक होतं, ते फक्त सरकारचं लक्ष वेधण्यासाठी होतं. यावर सरकार चर्चा करायला तयार नाही. हे सरकार सूडबुद्धीनं कारवाई करत आहे. आम्हाला खोट्या कलमांवर अटक करण्यात आली. हे सरकार स्वतः घाबरलेलं आहे आणि हे आम्हालाही घाबरवत आहे. मात्र अशा गोष्टींनी महाराष्ट्र सैनिक घाबरणार नाही. सरकार चर्चा करायला तयार नाही. लोकशाही चर्चा करून मार्ग काढले जातात, डोक्यावर बंदुका ठेवून मार्ग काढले जात नाहीत अशी संतप्त प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली आहे. अक्षय सूडबुद्धीची कारवाई आहे ही. उदाहरण देण्यासाठी म्हणून मी सांगतो, जे 153 आणि 156 कलम आमच्यावर लावलेलं. 153 कलम आहे, गाडीच्या टपावर बसून आम्ही प्रवास केला. आम्ही केला होता का? नाही. 156 कलम म्हणतं रेल्वे ट्रॅकवर आम्ही दगडं टाकली आणि झाडं टाकली. दरोड्याच्या वेळेला जे टाकतात ना, ती अशी कलमं लावून सरकार आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. आमचा सरकारला इशारा आहे, ह्या असल्या गोष्टींनी घाबरणारा महाराष्ट्र सैनिक नाही. आम्ही जे केलं ते लोकांच्या हितासाठी केलं आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि आम्हाला त्याचा गर्व आहे. ठाकरे ब्रँड टिकवण्याकरता मनसेला दिली जाते, मात्र मनसेच्याच कार्यकर्त्यांवर असे गुन्हे दाखल होतात, काय सांगाल? नाही, हे जे सरकार आहे ना, हे घाबरलेलं आहे. आज आम्हाला बेल झाल्यानंतर पुन्हा पोलीस स्टेशनला आणण्यात आलं आणि 107ची नोटीस दिली. हे काय तुम्ही आम्हाला घाबरवताय? आम्ही काय गुन्हेगार आहोत? आम्ही काय टेररिस्ट आहोत? आम्ही काय आतंकवादी आहोत? काल जेव्हा FIR दाखल झाला, आम्हाला माहीत नव्हतं. आमच्या अतुल भगत यांच्या घरी 4 वेळेला पोलीस गेले. त्यांच्या पत्नी एकट्या होत्या. त्यांना धमकवण्याचं काम या पोलिसांकडनं झालं. ही पद्धत आहे का सरकारची वागायची? ही लोकशाही आहे. आणि आमचं काय म्हणणं होतं, ट्रेन चालू करा. त्यासाठी चर्चा करायला पाहिजे होती सरकारने. डोक्यावर बंदूक ठेवून लोकशाहीमध्ये होत नाहीत गोष्टी. लोकशाहीमध्ये चर्चा केल्यानंतर त्याचं सोल्युशन निघते. डोक्यावर बंदूक ठेवून आम्हाला घाबरवून त्याचं सोल्युशन निघणार नाही. आज जनता याला पूर्णपणे वाटतंय की ट्रेन चालू व्हाव्यात. याचा सरकारने आजही विचार करायचा. मनसेची ॲलर्जी असेल तर त्यांनी रेल्वे प्रवासी संघटनेची चर्चा करावी. पण चर्चा करून सरकारला मार्ग हा काढावा लागेल. ही लोकशाही आहे. सन्माननीय बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला अधिकार आहे.
अमरावतीमध्ये 3 तरुण पर्यटकांचा जीव गेल्यानंतर बंदी असलेल्या धारखोरा धबधब्यावर हजारो पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। यामध्ये ना मास्क आहे, ना फिजिकल डिस्टन्स, ना कोरोना संसर्गाची भीती, असं हे चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। तेव्हा नागरिकांनी सर्वांनीच आवाहन करण्यात येत आहे की नागरिकांनी काळजी घ्यावी, सुरक्षित राहावं, सुरक्षित अंतर ठेवूनच आनंद लुटायला हवा। अमरावतीमधील 3 तरुण पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यानंतर धोकादायक धबधबा म्हणून बंदी असलेल्या अमरावती जिल्ह्यातील परतवाडा धारणी मार्गावरील मध्य प्रदेशच्या सीमेत असलेल्या धारखोरा धबधब्यावर रोज हजारो पर्यटक गर्दी करतात। या ठिकाणी बेधुंद होऊन पर्यटक नाचत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सचा पूर्णतः फजा उडून पर्यटक मौज मजा करताना दिसतात, तर अनेक हौशी पर्यटक पाण्यात उतरून जीवघेणे फोटो सेशन करत आहेत। सध्या पावसाळा सुरू असल्याने मेळघाटचे सौंदर्य अधिकच फुलले। या मेळघाटच्या सौंदर्यातील धबधबे पाहण्यासाठी राज्यातील पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात। अशातच परतवाडा धारणी मार्गावरील मध्य प्रदेशच्या सीमेतील धारखोरा या धबधब्यावर देखील पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली। 2 महिन्यांपूर्वी याच धबधब्यावर 3 तरुण पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला होता। सध्या कोरोनामुळे अनेक जण त्रस्त आहेत। अनेकांची आर्थिक टंचाई भेडसावत आहे, तर अनेकांना या आर्थिक टंचाईमुळे काय करावं लागेल हे सांगता येत नाही। अनेक ठिकाणी कशाच्या चोरी होतील हेही सांगता येत नाही। अनेक बातम्यांमधून आपल्याला कळून येते की पैसा नाही तर अन्नाची चोरी केली जात आहे। असंच एक उदाहरण घडले रत्नागिरी दापोली इथं। मच्छी मार्केटमध्ये चक्क 1.5 लाख रुपये किमतीची मासे चोरी करण्यात आली। या मासे चोरीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय। कोरोनामुळे अनेकांचा रोजगार बुडाला, तर अनेक जण मिळेल तो व्यवसाय करतायत। मात्र हा व्यवसाय सुद्धा आता चोरी होत असल्यामुळे नागरिक चिंतेत पडले। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली इथं मच्छी मार्केटमध्ये 1.5 लाख रुपये किमतीची मासेची चोरी झाल्यानं साऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय। दापोली इथल्या मच्छी मार्केटमध्ये अनेक मच्छीमार पोट भरत असतात, मात्र चोरट्यानं आता मच्छीवरच डल्ला मारल्यानं त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी पदभार स्वीकारला आहे। जळगाव जिल्ह्याचे मावळते पोलीस अधीक्षक डॉक्टर पंजाबराव उगले यांच्याकडून आज डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी जळगावच्या पोलीस अधीक्षक पदाचा पदभार घेतला। या प्रसंगी अतिरिक्त पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन इत्यादी उपस्थित होते। जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्याचं आवाहन नूतन पोलीस अधीक्षक यांच्या समोर आहे। कोणत्या एसपीचं विजन हेच आहे की जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, गंभीर गुन्ह्यांवर आणि गुन्हेगारांवर वचक कायदेशीर पद्धतीने ठेवणं आणि जिल्ह्यामध्ये गंभीर गुन्हे थांबवणं हे प्रमुख लक्ष असेल। आणि पोलीस प्रशासन हे जनतेसाठी ॲक्सेसिबल असेल आणि त्यांच्यासाठी काम करेल, हे एकंदरीत जे ब्रॉड एम आहेत ते आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर डिटेल्स मला आता जिल्हा पाहायचा आहे, सगळं करायचं आहे। जिल्ह्याचं भौगोलिक, क्राईमच्या रिलेटेड, लॉ अँड ऑर्डर रिलेटेड सगळी माहिती घेऊन त्यामध्ये डिटेल्स मी। सुनील आराग, भुसावळ प्रतिनिधी, SBN मराठी, जिल्हा जळगाव। सध्या आपण पाहतोय की टिकटॉक, व्हॉट्सअप सारखे सोशल मीडियाचे ॲप आहेत की त्यातून चॅटिंग केलं जातं, एकमेकांना व्हिडिओ शेअर केले जातात। हे व्हिडिओ ओळखीचे असू देत अथवा अनोळखी, मात्र हे आवडले तर आपण नक्कीच शेअर करत असतो। पण यातून एक अद्भुत किमया घडली। प्रेम एका शब्दातच मोठी किमया दडली। आता सोशल माध्यमांवरही प्रेम खुलत आहे। अनेकांचं प्रेम लग्नगाठीत अडकतं। वर्ध्याच्या आर्वी इथं टिकटॉकवर व्हिडिओतून झालेल्या प्रेमाचं रूपांतर सहजीवनाची गाठ बांधण्यात झालं आहे। पाहुयात टिकटॉकवरचं प्रेम कसं सहजीवनात रूपांतरित झालंय। आजकाल अनेकांना सोशल मीडियावर व्हिडिओ टाकण्याचा छंद दिसतोय। आर्वीतील हा युवकही नृत्य, अभिनयाचे वेगवेगळे व्हिडिओ टिकटॉकवर टाकायचा।
यावेळी त्याला यातून जीवनाचा साथीदार मिळेल याची कल्पनाही नसावी. त्याचे व्हिडिओ मध्य प्रदेशातील एका युवतीला आवडू लागले. तिनं त्याचं टिकटॉक अकाउंट फॉलो करायला सुरुवात केली. काही महिने टिकटॉकवरच हाय हॅलो झालं आणि प्रेम खुलू लागलं. तिनं त्याला प्रपोज केलं आणि त्यानंही होकार दिला. कधीही एकमेकांना प्रत्यक्ष न भेटलेले हे युगुल एकमेकांमध्ये पुरतं गुरफटलं. कुणीही एकही गोष्ट एकमेकांपासून लपवून ठेवली नाही. तिला आजार होता, शस्त्रक्रियेतून वाचणार नाही याची गॅरंटी नव्हती. वाचली तर एकदा नक्की भेटायला येईन असा शब्द दिला. त्यालाही कासावीस होऊ लागलं. तिच्यासाठी त्यानंही प्रार्थना केली. प्रार्थना फळाला आली आणि आजारावर मात केल्यावर तिनं आरवी गाठलं. युवकालाही ती आवडायची. तोही सतत तिच्याच विचारात मग्न असायचा. तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करायचा. ती थेट मध्य प्रदेशातून आरवीत आल्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. तडक त्यानं बस स्टँड गाठून तिची भेट घेतली आणि एकमेकांना पाहून दोघांच्याही आनंदाला पारावार राहिला नाही. घरच्यांची समजूत काढून यवतमाळला जाऊन दोघांनी लग्न केलं. पुढील अडचणी टाळण्यासाठी पोलिसांना माहिती दिली. थेट राज्य सोडून तिनं प्रियकराचं गाव गाठलं. टिकटॉकवरून जुळलेलं प्रेम आता लग्नबंधनात अडकलंय. त्याचं प्रेम असंच चिरकाल राहो आणि सहजीवन आनंदात राहावं एवढंच. टिकटॉक पर हम लोगों की फ्रेंडशिप हुई थी. पेज पर वीडियो आया, मैंने लाइक किया, इन्होंने भी मतलब मैंने फॉलो करा तो फिर रिप्लाई आया, ऐसे करके बातचीत स्टार्ट हो गई. बातचीत स्टार्ट होने के बाद जब हम लोग बात करने लगे धीरे धीरे तो मुझे इनका बिहेवियर बहुत अच्छा लगा. नंबर एक्सचेंज होने के बाद तो मैंने बोला यार ठीक है, बात किया. फिर कॉल पर, वीडियो कॉल पर कई बार बात की और फिर मैंने इनको प्रपोज़ कर दिया. प्रपोज़ करने के बाद इन्होंने हाँ कहा. फिर जैसे तैसे करके बातचीत स्टार्ट हुई. इन्होंने मतलब हर एक चीज़ें इतनी अच्छी थी, बिहेवियर, हर एक बात, कभी कुछ झूठ नहीं बोला, कभी कुछ छिपाया नहीं कि ये बंदी दूर रहती है, क्या जानेगी मेरे बारे में, कभी कुछ नहीं. हर एक चीज़ बिल्कुल सच्ची बताई कि मैं ये करता हूँ, मेरा घर ये है, आई बाबा है, बहन है घर में, सब सारी बातें बताई. तो मुझे सबसे अच्छा ये लगा. और फिर जब हम लोग रिलेशन में थे तो मैं थोड़ी प्रॉब्लम में थी. इन्होंने मुझसे कहा कि मैं तुम्हें खुश देखकर खुश हूँ, तुम्हारे साथ खुश नहीं हूँ, मैं तुम्हें खुश देखकर खुश हूँ, तुम्हारी हर खुशी में मेरी खुशी है, तुम्हें जैसा लगे तुम वैसा कर सकती हो. ऐसी हर एक बात कही. तो मुझे सबसे ज़्यादा अच्छा ये लगा था. और उनसे ज़्यादा अच्छा कि ये वो केयरिंग है, फैमिली को लेकर केयरिंग है. तो ये सारी बातें मुझे बहुत अच्छी लगी. और फिर उसके बाद जब अचानक से ऐसे ही मैं बहुत सीरियस हो गई, मेरे को स्किन डिजीज़ है, तो मैं एकदम से सीरियस हो गई. जब मैं चेकअप के लिए गई तो कोई चांस नहीं था कि मैं बचूं या ना बचूं. बट मैंने लास्ट टाइम मैंने कॉल किया, मैंने कहा कि अगर मैं बच गई बाय द वे तो मैं एक बार ही तो ज़रूर मिलने आऊँगी, कुछ नहीं तो सिर्फ एक बार तो ज़रूर आपको आमने सामने से देखना चाहूँगी. मैंने ठीक है ऑपरेशन थिएटर में गई. मुझे बिल्कुल यकीन नहीं था कि मैं बच जाऊँगी, बट ऐसा हुआ कि मैं बच गई. और मैंने इनको कॉल किया कि ऑपरेशन इज़ सक्सेस, मैं ठीक हूँ अभी. तो वो खुशी भी बिल्कुल संभाली नहीं जा रही थी. बट फिर भी जैसे तैसे लॉकडाउन हटा, घर पे थोड़ी प्रॉब्लम थी तो मैंने सोचा नहीं यार अभी चलना चाहिए, अभी मुझे चलना चाहिए. मैं निकल गई घर से, घर में किसी को नहीं बताया. आई मैं यहाँ पहुँची आरवी तो मैंने कॉल किया बस स्टैंड से कि मैं यहाँ हूँ, मुझे लेने आओ. तो ये आए मुझे लेने. एंड जब हम लोग एक दूसरे के सामने आए तो जस्ट शॉक्ड, कुछ समझ नहीं आ रहा था कि हम करें क्या. फर्स्ट टाइम जब से हम लोगों का रिलेशन 1.5 साल का है, 1.5 साल में हम लोग ने पहली बार एक दूसरे को आमने सामने देखा था, वीडियो कॉल के अलावा. तो वो फीलिंग जस्ट बहुत एक्साइटेड थी. कुछ भी समझ नहीं आ रहा था कि करना क्या है, क्या करना चाहिए. बस ऐसे ही फिर इन्होंने अपने फ्रेंड के घर गया, वहाँ खाना वाना खाए, फिर घर लाए. मैंने बोला कि मुझे शादी करनी है, चाहे कुछ हो जाए, कुछ भी हो मुझे नहीं पता, बट मुझे शादी करनी है. तो इन्होंने कहा कि हाँ चलो घर चलते हैं, आई बाबा से पूछ लेते हैं, अगर वो एक्सेप्ट करते हैं तो मैं ज़रूर करूँगा. तो इन्होंने घर लेकर आया. घर लाने के बाद फिर आई बाबा से बात कराई. आई बाबा ने कहा कि ठीक है एक्सेप्ट है, आप लोग शादी कर लो. तो फिर शादी करे. शादी करने के बाद जब घर आया तो सब ठीक था. पापा मम्मी की थोड़ी नाराज़ी है. 2 दिन बाद न्यूज़ वो स्टेशन लेकर गई मैं कि रिपोर्ट डलवाना है, वहाँ से कोई एक्शन ना लिया जाए आपके खिलाफ़. मैं बिना बताए आई थी इसलिए. तो मैंने बोला कि डलवानी है अभी रिपोर्ट. तो फिर पापा मम्मी को शाम को बुलाया, बहुत गुस्से में थे पापा, एक्चुअली नाराज़ है. तो बस वही सब चला, बात हुई. फिर लास्ट में पापा गए तो
अभी नाराज़ है, फ़ोन आते हैं उनके, बाकी नाराज़ है वो। पापा मम्मी को बस इतना कि सॉरी, गलती हो गई, माफ़ कर दो। मुझे आप भी बहुत अच्छे लगते हो और ये भी बहुत बहुत ज़्यादा, मुझे दोनों ही साथ में चाहिए। मैं नहीं चाहती कि कोई भी रंजिश हो आप दोनों के बीच में, दोनों परिवार के बीच में। मैं दोनों परिवारों को जोड़ के रखना चाहती हूँ। टिकटॉकवर ते भेट झाली, ते टिकटॉकवर माझे व्हिडिओज वगैरे होते, तर टिकटॉकपासून स्टार्टिंग झाली। माझे व्हिडिओ वगैरे ते लाईक करत गेली, तिला आवडत गेलो मी, तर तिचे पण व्हिडिओ लाईक करत गेलो मी। त्याच्यात तिने फॉलोबॅक वगैरे केलं। फॉलोबॅक केल्यानंतर ते मॅसेज वगैरे चालू झाले, तिथून मॅसेज वगैरे टाईप करणं चालू केलं। तर मग बोलता नंबर एक्सचेंज झाले स्टार्टिंगपासून। बोलता नंबर एक्सचेंज झाले। नंबर एक्सचेंज झाल्यावर मग व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल, व्हिडिओ चॅट, कॉलवर बोलणं थोडं वेळ, रात्रभर असं मग चालत गेलं। असे काही महिने, 5-6 महिने कंटिन्यू। तर तिथून 4-5 महिने नंतर डायरेक्ट मग त्याने प्रपोजल दिलं मला। ते प्रपोजल दिल्याबरोबर मला ते आवडतच होती, तर प्रपोजल दिल्यावर मी होकार दिला। होकार दिल्यावर मग ते क्लोज रिलेशन एकदम म्हणजे एकदम अंतर झालं गेलं, म्हणजे समजणं एक दुसऱ्याला, तिला कशाची गरज आहे, काय आहे, ते का रडत आहे, ते रडत वगैरे होती कॉलवर, तर का रडत आहे, हे सगळे रिझन मला ऑटोमॅटिकली समजत गेले, असं का होऊन होत आहे। तर मग ते समजलो की नाही यार, मला पण समजलं यार फिलिंग्स आहे त्या मुलीसाठी। फिलिंग्स म्हणजे मग मी सांगून दिलं का यार म्हणजे तिनेच सांगितलं का आप मुझे अच्छे लगते हो बोले, तर मी पण सांगितलं आप मुझे अच्छे लगते हो बोला। तर झालं, तिथून लव यू वगैरे म्हटलं आम्ही। तर मग तिथून रिलेशन पुढं जाता एकदम क्लोज होतं गेलं, म्हणजे एकदमच ओव्हर। मग जेव्हा भेटायचा टाईम आला, त्या टाईम भेट काही होत नव्हती। कधी तिच्या घरची प्रॉब्लेम पण खूप सारी होते, तिच्या पप्पा वगैरे थोडे आहे ना तिचे, तर प्रॉब्लेम होते, भेटणं कधी झालं नाही। मग भेटीचे करता मग तिथून लागलं लॉकडाऊन लागलं, तर बोलणं वगैरे लागलं। तर तिला म्हणजे बिमारी वगैरे होती, स्किन कॅन्सर वगैरे। त्या स्किन कॅन्सरमध्ये तिला भरती केलं होतं अचानक ते भरती केल्यामुळे। तर मी म्हटलं, ते म्हणत होते मला अगर बच्ची बोले तो आपसे मिलने एक बार आऊँगी बोले। तो अंदर जाना, मी मंदिरात थोडी प्रार्थना केली। प्रार्थना देखील म्हटलं यार कुछ भी हो जाओ, पूरा लेवल से इसको बचा लेना। तर ते ऑपरेशन सक्सेस झालं, जे नामुमकिन गोष्ट होती ते मुमकिन होऊन गेली। कारण का लास्ट स्टेज होता, म्हणजे डॉक्टर 99% म्हणजे कमी चान्सेस आहे म्हणे वाचायचे, ते वाचली। तर मग जे तिनं म्हटलं होतं का आपसे मिलने आऊँगी, तर मग तिथून 1-1.5 महिना खोलून गेलं। तर लॉकडाऊन खुललं, तर ते अचानक मध्ये कधी निघाली करून काय निघाली ते माहीतच नाही पडलं मला। अचानक जेव्हा आरवीत पोहोचली, तर अचानक मध्ये कॉल आला एका नंबरवरून, अनोळख्या नंबरवरून कॉल आला। तर त्या कॉलवरून मी बोललो, तर मी मैंने साक्षी बात करी बोले, कुछ भी। तो मैंने कहा हो, तो मैं बोला आरवी हो बोले। आरवी कहा तो बस स्टॉप। तो ऑलरेडी घराचा पत्ता वगैरे सांगितला होता, मैं घर पे मत आओ बोला, मैं डायरेक्ट बस स्टॉप पे आता हूँ। तर तसंच धाव पडत, आंघोळ वगैरे काहीच केलं नाही, मॉर्निंगचा टाईम होता, तसंच धावत पडत गेलो मी बस स्टॉपवर। एकदम म्हणजे आमने सामने बघून एकदम चक्क होतोय मी, म्हणजे असं एक्सेप्ट नव्हतं केलं का माझ्या सामने कधीच आहे ते उभी। वाटलं नव्हतं मला का नाही यार आपलं प्रेमाला मुमकिनच नव्हतं ना। मला नव्हतं वाटलं कधी माझ्या लाईफमध्ये येईल, कधी का भेटेल, मला भेटणं पण होईल, तसं कधी एक्सेप्टच नव्हतं केलं मी। पण वरच्याला पण वाटलं नाही यार इतकं सगळं केलं यांनी, दादा त्यांना मिळून त्याला काही वाटलं असेल तेव्हाच त्यांनी मिळवलं ना, भेटून दिलं ना। त्याच्यामुळे डायरेक्ट मग तिला मित्राच्या घरी नेलं, तिथून जेवण वगैरे केलं आम्ही, मित्राच्या घरी नेलं, तिथं थांबवलं। घरचेच काय डिसिजन आहे, घरचे तर रागावतीनच मला, एवढं मला माहीत होतं। तर 2-4 मित्र वगैरेला गोळा केला, त्यांना घरी पाठवलं, आईला समजायला लावलं। गजानन गारघाटे, SBN मराठी, वर्धा। 11वी व 12वी रेग्युलर स्टेट बोर्डची तयारी IIT, JEE, नीट, CET यांचे प्रशिक्षण केंद्र JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर। मुलींसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह तसेच मुलांसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह। 100% यशाची खात्री देणारे एकमेव प्रशिक्षण केंद्र JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर। MBBS, BBS, BAMS, BHMS, BSc फॉरेस्ट्री, BSc फिशरी,
BSc नर्सिंग तसेच इंजिनिअरिंग क्षेत्रातील यशाचे दालन खुली करून देणारे एकमेव केंद्र म्हणजे JK सायन्स इस्लामपूर. मेस, ट्युशन, हॉस्टेल याची सुविधा एकाच छताखाली. या अकॅडमीचे वैशिष्ट्य म्हणजे चेअरमन स्वतः शिकवतात, मुलांकडे मुलींकडे स्वतः लक्ष देत असतात. वेगवेगळ्या तज्ञ शिक्षकांचे आठवड्यातून मार्गदर्शन. सर्व अकॅडमी 24 तास CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेत. सर्वात महत्त्वाचे, फक्त 30च विद्यार्थ्यांस प्रवेश. त्वरा करा, ऍडमिशन सुरू, मर्यादित प्रवेश. आता चिंता करू नका, स्पेशल एज्युकेशनल टॅब करा. नीट, JEE, CET बरोबरच 11वी 12वी स्टेट बोर्ड सर्व तयारी. JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. संपर्क सौ संध्या पाटील, MSc ND. मोबाईल नंबर 94 20 67 47 96, 98 50 65 66 64. इन्चार्ज RY गुटुगडे सर. मोबाईल नंबर 97 30 64 92 46. एकदम झक्कास जेवण पाहिजे कुठे अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र अळी यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे. 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन. सर्व ब्रँड एकाच छताखाली. 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स. संपूर्ण कपडे बजेट मध्ये. कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत. मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत. संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन, त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळ,
पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 947 696. प्ले स्टोअर वरून आत्ताच डाउनलोड करा स्काय स्टार ऑनलाइन ऍप. आपल्या हक्काचं आपलं दुकान. आता भाजी, फळं आणि महिन्याचे ग्रोसरी सामान आणण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आपल्या मोबाईललाच बनवा आपलं दुकान आणि मार्केट. विना कटकट, विना दगदग, घरपोच सेवा. फ्रुट्स, स्नॅक्स, गरम मसाले, व्हेजिटेबल्स, ड्राय फ्रुट्स, बेबी केअर, पर्सनल केअर, होम केअर, सर्व प्रकारची बिस्किटं, ऑइल्स, डाळी, चहा, कॉफी आणि बरंच काही एकाच ठिकाणी, तेही आपल्या मोबाईल मध्ये. आमची वैशिष्ट्य बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट्स, 24 तासांच्या आत घरपोच सेवा, ₹500 वरील ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी, बेस्ट कस्टमर सपोर्ट व सुरक्षित सर्व्हिस. दररोज नवीन ऑफर्स व डिस्काउंट्स. ही सुविधा सध्या फक्त सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी उपलब्ध आहे. आपल्या हक्काचं आपलं दुकान स्काय स्टार ऑनलाइन.